नमस्ते. सकाळी सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि होम मिनिस्टर कार्यक्रमामधल्या गेम्स खेळायचं असं सगळ्यांचं जरा उत्सुकता जास्त होती, त्यामुळे जरा सकाळी शॉर्टमध्ये 1-2 मिनिटात विषय संपवला. तर आपण अर्बन कुटुंबीय आहोत, म्हणजे एका छत्राखाली अर्बन बझार, मुखबधी विद्यालय, महिला उद्योग आणि अर्बन बँक आपण सगळे एकत्रित काम करतो आणि एकत्रित बँक आणि इतर सर्व संस्था आपल्याला वेळोवेळी सहाय्य करत असतात. बँकेच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आपण बँक आपल्याला म्हणजे स्टाफला हाऊसिंग लोन कमी दरात देते, नंतर व्हेकल लोन कमी दरात देते, एज्युकेशनल लोन कमी दरात देते. आपल्या सर्व सोयीसुविधा आपल्याला स्टाफला इन्सेंटिव्ह आहे, बोनस आहे आणि बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तर बँकेत काम करताना आपण कोणत्याही दडपणाविना काम करत असतो. पूर्ण सुरक्षितता बँकेची आपल्यासाठी असते. आणि विषय असा होता की आपण पण जर बँक आपल्याला भरभरून देत असेल तर पण आपली पण काहीतरी बांधिलकी आहे किंवा आपली पण मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बँकेसाठी आपण काहीतरी महिलांनी करायला पाहिजे. तर त्यासाठी माझी सर्व महिलांना विनंती आहे, बऱ्याच जणांची आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट असतील, पण सर्वांनी सेव्हिंग अकाउंट उघडावी, रिकरिंग अकाउंट उघडावी. मुलं आता बऱ्यापैकी जणांची मुलं कॉलेज शाळेला जात असतात. आपल्याकडं कसं होतं, नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप नव्हते, ते ॲप पण आपल्याकडं आलेले आहेत. आपल्या मुलांची खाती आपल्याकडं झाली पाहिजेत. परत 18 वर्षाच्या वरची जी मुलं असतील त्यांना सभासद करून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्यापैकी कोण नसेल सभासद तर त्यांनी पण सभासद होऊन एक छोटंसं रिटर्न आहे बँकेला. बँक आपल्यासाठी एवढं करते, हा आजचा प्लॅटफॉर्म बँकेने उभा करून दिला. ह्यासाठी येणारा खर्च कोणतंही ₹0 कॉन्ट्रिब्युशन आपल्याकडून घेतलं जातं आणि सर्व खर्च बँक करते. मग बँकेला आपण काहीतरी रिटर्न देणं आवश्यक आहे. काल मी एका ब्रँचमध्ये गेले ते आणि तिथं सगळ्या जेंट्सची आणि लेडीजची एकत्रित बसलो होतो आम्ही. तिथं असा विषय निघाला की तुम्ही तुमच्या पगारातून महिलांसाठी काहीतरी रिकरिंग किंवा काहीतरी चालू करा. तर एका स्टाफने सांगितलं की म्हणे आज 8 तारीख आहे, मी माझ्या बायकोचं खातं चालू करतोय RDचं आणि तिच्यासाठी ती म्हणजे 500,000 रुपये न करेन, पण ती पुढच्या वर्षीचे 8,000 रुपये आहे ती तिला मी गिफ्ट म्हणून देईन, महिला दिनाचं गिफ्ट म्हणून देईन. अशा म्हणजे इतकी छान कल्पना मला वाटली आणि तिनं साडी घ्यावी किंवा तिला जे पाहिजे ते करावं. तर मला वाटतं घरी हा मेसेज तुम्ही पास ऑन करा आणि बँकेची जी आपली नैतिक जबाबदारी आहे ती पूर्ण करा. सगळ्यांची खाती वरती आम्ही आता एपिसोड जो राबवतोच आहोत की कोणाचे अकाउंट नाही आहे, कोण सभासद नाही, तो एपिसोड राहते. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही उत्स्फूर्तपणे तुम्ही स्वतःहून पुढे येऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या कामवाल्या घरी असतात, त्यांची पण खाती आपल्याकडे उघडून त्यांचे रिकरिंगचे डिपॉझिट्स वगैरे करून एक अवेअरनेस त्यांच्यामध्ये पण आणला पाहिजे आर्थिक साक्षरतेचा. तर एवढेच 2 शब्द मला बोलायचे होते. थँक्यू व्हेरी मच. बधीर विद्यालय अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित माननीय जयश्री गुरव मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक मांडावे. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त पहिल्यांदा सर्व महिलांना सर्व संचालकांमार्फत मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये अतिशय वेळ काढून आलेल्या बागे दुगे मॅडम यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. तसेच मानसी मॅडम, तसेच एरम मॅडम, अहिरे मॅडम, त्यांच्या बहीण ज्या आलेल्या आहेत त्या लातूर मॅडम. तर या कार्यक्रमानिमित्त मी सांगू शकते की 8 मार्च हा महिला दिन आपण का करतो, हा एक प्रश्न प्रत्येकाला उपस्थित होतोच. तर 8 मार्चला काहीतरी इतिहास घडलेला असेलच. तर हा जो इतिहास काय घडला होता, तर न्यूयॉर्कमध्ये एक वस्त्रोद्योग जो आहे ह्यामध्ये हजारो स्त्री कामगार होत्या. ह्या स्त्री कामगारांमध्ये काही निदर्शनं केली, काही चळवळी केल्या. त्या कोणत्या कारणांसाठी चळवळी केल्या होत्या, तर 10 तासांचा जो दिवस होता तो म्हणजे 12 तास किंवा 14 तासांचा दिवस होता, तो 12 तासांचाच कामाचा दिवस असायला पाहिजे. आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हे आजही आपल्याला जाणवतं. ह्या 2 मागण्यांसाठी त्यांनी निदर्शनं केली होती. तसेच आपण जे मतदान करतो आज, तो आपल्याला आज अचानक आलेला अधिकार नाही. कधीतरी आपल्याच भगिनी, आपल्याच पूर्वज ज्या आहेत ह्या हक्कासाठी भांडलेल्या आहेत आणि तो हाच दिवस आहे. त्यावेळेला आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता, म्हणजे आपण कोणाला निवडून द्यायचं हे आपण ठरवत नव्हतो. म्हणून या स्मृतिप्रीत्यर्थ आपण 8 मार्च हा महिला दिन साजरा करतो. ह्या ज्या कम्युनिस्ट पक्षाच्या न्यूयॉर्कमधील क्लारा झेडकिन ह्या कार्यकर्त्या होत्या,
त्यांनी 8 मार्च दिवशी केलेला हा ऐतिहासिक क्षण जो आहे ह्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण 8 मार्चला महिला दिन करतो. तर आता आपल्या इथं आपण का महिला दिन करतो? तर इथं जे बँकेमध्ये एकतर लातूर मॅडम ज्या आहेत इथं एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. तर सुरुवातीच्या काही काळामध्ये जे तुम्ही बँकेचा स्टाफ लेडीज होता यांच्यामध्ये महिला दिन होत होता आणि त्यावेळी मला त्या चीफ गेस्ट म्हणून बोलवायच्या. मी त्याच्यातून इन्स्पायर झाले की का नाही, कारण की एक मी CEO ची मिसेस म्हणून मला बोलवलं, पण अजून कोणाचा तरी अधिकार आहे इथं येण्याचा. तर उप एक्झिक्युटिव्ह असतील, इथं मॅनेजर असतील, इथं क्लर्क असतील, इथं शिपाई असतील, प्रत्येक सेवक वर्ग आहे, त्यांच्याही मिसेसना येण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांनीही यायला पाहिजे, ह्या प्रोग्रामचा आनंद घ्यायला पाहिजे आणि आनंद साजरा करण्याचा एक दिवस व्हायला पाहिजे. म्हणून ही कल्पना सुचली की सर्व जे पण जेंट्स स्टाफ आहेत त्यांच्या मिसेस यामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत. मग आणखी कुठं मी काम करते तर अर्बन बाजारच्या ज्या महिला आहेत त्या अतिशय अत्यल्प पगारामध्ये काम करतात. त्यांना जास्तीत जास्त वेळ हा कामामध्ये व्यतीत करावा लागतो. घरचं काम करायचं असतं, तिथं 8 तास काम करायचं असतं आणि परत घरी जाऊनही काम करायचं असतं. अशा आणि अत्यल्प पगारामध्ये त्या अतिशय आनंदी असतात. त्यांच्यासाठीही हा दिवस आपण सेलिब्रेट करतो. आणखी एक कुठला भाग आहे तर ज्या समाजामध्ये बदल घडवणाऱ्या शिक्षिका असतात, पूर्ण समाजाचं जे देणं लागतात, म्हणजे जिथून सुरुवात होते समाज बदलण्याची, त्या संस्थेमध्ये मी जिथं काम करते मूकबधीर विद्यालय, प्राथमिक विद्यालय, या सर्व शाळेच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना खेळवतात, पालकांना खेळवतात, पालकांचं मनोरंजन करतात, त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम घेतात, परंतु त्यांच्यासाठी म्हणून कोणी काही करत नाही. तर या दिवशी त्यांनाही इन्व्हाइट केलं जातं आणि हे जे सकाळपासून फनी गेम्स होते तर यामध्ये त्या सहभागी होतात आणि तिथं आनंद किंवा साजरा करतात, एकमेकींच्या आनंदामध्ये सहभागी होतात. आणखी एक भाग आहे की महिला उद्योग, जे एरम वहिनीने जो महिला उद्योग सुरू केला, इथंही आपण बघा 1 तास स्वयंपाक केलं की कंटाळतो. ह्या जवळपास 8-8 तास किचनमध्ये असतात, त्या गरमीमध्ये काम करत असतात, त्याचा मोबदला त्यांना मिळतो, परंतु आनंद त्यांनाही घेण्याचा अधिकार आहे. म्हणून त्याही आपल्या बहिणीच आहेत, मैत्रिणी आहेत आणि त्यांनाही इथं आनंद व्यक्त करण्याची संधी मिळायला पाहिजे. अशा एका संयुक्त विद्यमाने आपण 3 वर्षापूर्वी प्रोग्रामची सुरुवात केली आणि पहिला प्रोग्राम असाच आपण होम मिनिस्टर घेतला आणि गेल्या वर्षी आपण विविध गुणदर्शनचा घेतला आणि आज परत एकदा होम मिनिस्टर आणि काही खास आपल्याला टिप्स मिळणार आहेत. आता आज आपल्याला असं मला काल एक दोघींच्या म्हणण्यातून आलं की मी म्हणलं आपण ट्रॅडिशनल डे करायचा आहे आणि मग म्हटलं की ट्रॅडिशनल डे आणि वुमन्स डे ह्याच्यामध्ये आपण एन्जॉय कसं काय करणार. मी म्हटलं भारताची महाराष्ट्राची संस्कृती आहे ते आपल्याला जपायलाच पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागं गुरव साहेबांचा स्वतःचा एक विचार होता की आपण तुम्ही ट्रॅडिशनल डे म्हणून साजरा करा एक वेगळा आणि त्याच्यामध्ये ज्यांचे काही चांगली वेशभूषा असेल त्याला आपण नंबर देऊया. आणखी एक मत असं आलं की वुमन्स डे आहे आणि तुम्ही पुरुषांचंच ऐकताय, बरोबर. पण सांगते मी तुम्हाला, मॅडम त्याबद्दल सुद्धा बोलतील की भारत म्हणजे एखाद्याच्या प्रेमाच्या आपुलकीच्या बंधनामध्ये जर सुरक्षितता असेल तर ती केव्हाही चांगली. पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या असुरक्षिततेपेक्षा, परत एकदा ऐका, की म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य आहे, आपण कसंही हिंडतोय आणि संस्कृतीला सोडून वागतोय, हे झालं स्वातंत्र्य. ह्या स्वातंत्र्यामध्ये मिळणारी असुरक्षितता जी आहे त्याच्यापेक्षा प्रेमाच्या आणि म्हणजे फोर्समध्ये असू द्यात पण त्या प्रेमाच्या हक्काच्या लोकांमध्ये असणारी सुरक्षितता केव्हाही चांगली. म्हणून मी ठरवलं की हां आपण तर ऐकायचंच आहे. कित्येक कुटुंबामध्ये बघा ना, भाऊ किंवा वडील सांगतात की इथं जाऊ नको, असं करू नको, मग ते काय पारतंत्र्य आहे का? अशा प्रकारचं वेअरिंग, अशा प्रकारच्या साड्या नेस, मला अशा आवडतात. ह्याच्या पाठीमागे कारण असतं की तुम्ही बऱ्यापैकी छानपैकी झाकून पाकून असता, व्यवस्थित वेअरिंग असल्यामुळं समोरच्याला इम्प्रेशन आपलं चांगलं जातं. मग आई आणि भावाचं हेच मत असतं, आपल्या वडिलांचंही तेच मत असतं की आपली मुलगी, आपली बहीण कुठेही गेल्यानंतर सुरक्षित असायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वेअरिंग करतो, आपल्या संस्कृतीला धरून असलं पाहिजे.
या पाठीमागची ही भावना आहे. आणखी खूप काही बोलतील मॅडम, त्यांच्यासाठी वेळ ठेवूयात आणि छोटंसं प्रास्ताविक संपवते. परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. सर्वसामान्यातून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. ते म्हणजे माननीय सुरेखा बागे दुग्गे, दिवा SP सांगली. 375हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस मेडल प्राप्त अशा माननीय सुरेखा बागे दुग्गे मॅडम यांचा परिचय करून देण्यास मी आमंत्रित करते अर्बन बाजारच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका माननीय मानसी जोशी मॅडम यांना. खरं तर मला आज काम दिलंय की आपल्या आजच्या ज्या चीफ गेस्ट आहेत त्यांची ओळख करून देणं. सर्वप्रथम तुम्हा सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. कारण मला नेहमीच असं वाटतं, स्टेजवर सगळे मान्यवर असले, आपल्या मॅडम आहेत, सगळे आहेत, पण आज आपण ही जी दरी आहे ना, ठीक आहे आम्ही स्टेजवर आहेत, पण ती दरी नाही बाळगली पाहिजे. आज आपण सगळ्या एका लेवलला आहोत, आपण सगळ्या मैत्रिणी आहोत. महिला दिन म्हटलं की दरवर्षी आपण आता मागच्या वर्षी नाचगाणी केली, मनोरंजन तर झालंच पाहिजे, पण मनोरंजनाबरोबर काहीतरी स्फूर्तिदायक पण घडलं पाहिजे की ज्याचा तुमच्या आयुष्यासाठी, आपल्या मुलींच्या आयुष्यासाठी उपयोग होईल. आणि मला अतिशय आनंद होतोय की यावर्षी सुरेखा मॅडमना बोलवलं, त्याच्यामुळं आपल्याला कितीतरी जणींना एक चांगली प्रेरणा मिळणार आहे. आज 8 मार्च सकाळी सकाळी पेपर उघडला की आपल्याला माहिती आहे हा एकच दिवस असतो की ज्या दिवशी सगळ्या महिलांच्या बातम्यांनी, म्हणजे आज आपल्याला सगळे विश करत असतात, हे करत असतात, मग असं वाटतं की हा खरंच आहे, आज काहीतरी आहे, एकच दिवस आहे. आज पेपर उघडल्यावर मी 2-4 गोष्टी ज्या मला जाणवल्या, माहीत नाही मला किती जणींनी वाचल्या, की आजकाल कित्येक स्त्रिया बऱ्याच क्षेत्रामध्ये आहेत. आता मॅडमचा मी तुम्हाला माहिती देणारच आहे, तर त्यांचा बायोडेटा इतका मोठा आहे की मला ते चूज करताना प्रश्न पडला की यातलं मी काय सांगू आणि काय नको. पण त्याबरोबर आज मी पेपर वाचत होते तर मला काही महिला अशा जाणवल्या की आपण म्हणजे इमॅजिन करू शकत नाही. आता आपल्याला माहीत असेल पूर्वीच्या काळी वीज जायची तर ते ट्रान्सफॉर्मर वर चढून तो माणूस, तुम्हाला माहिती असेल तिथे ते फ्यूज वगैरे काढतात, अशा क्षेत्रात महिला गेल्यात. नंतर मेट्रो चालवणारी महिला आहे, बोईंग चालवणारी महिला आहे, मिलिटरी आणि एअरफोर्समध्ये बऱ्याच क्षेत्रांमध्ये आहेत. म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की जिथं महिला नाही आहेत. पण तरी सुद्धा मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण सुरक्षित आहोत का? परवाचाच किस्सा सांगायचा झाला, आपण सगळ्यांनी वाचलाय स्वारगेटचा किस्सा जो घडला, त्यानंतर आपल्या सगळ्या किती जणींच्या जीवाला वाईट वाटलं की हे काय घडतंय, या सगळ्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्या मुलींना आपण काय शिक्षण देऊ शकतो, आपण ह्याच्यासाठी काही करू शकतो का? ठीक आहे, मी सगळं समजते की हे सगळं चालतं, आपण नटलं पाहिजे, थटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टींचा आनंद हा घेतलाच पाहिजे. पण आपण ज्या वेळेला एखादी स्त्री म्हणतो त्यावेळेला आपण पण आपल्याला काही मर्यादा आपण पण घालून घेतल्या पाहिजेत का? आणि आपण हे सगळं करताना ठीक आपण कुटुंबात वावरतो, बऱ्याच जणी मी बोलताना असं जाणवतं की त्यांना त्यांच्या बोलण्यात असं असतं की घरात त्यांना काही किंमत नाही. थोडंसं ते होतं, मी मागं पण बोलले होते की आर्थिक जर तुमच्याकडं नसेल तर त्या घरात त्या स्त्रीचं स्थान दुय्यम असतं. पण आपण पण त्याची जाणीव करून ठेवते. एक कुटुंब सांभाळणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे, तो सारीपाटाचा खेळ आहे. तुम्हाला बुद्धिबळाचा खेळ माहीत आहे, एक वाचवायला जावं, एक घोडे वाचवायला दिलं की हे जातं ते जातं. आपण सगळ्या दगडांवर हात ठेवत असतो. ॲक्च्युली मी तर म्हणते की नोकरी करणाऱ्या बायकांपेक्षा सुद्धा ना, जे घर सांभाळतात ना त्या बाईची खरी परीक्षा असते. मध्ये एक असाच किस्सा झाला होता, त्याच्यावर कुणाचं तरी मी आता नाव विसरले, पेपरमध्येच मी वाचलं होतं की ज्या वेळेला आपल्या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न काढलं जातं त्या ह्याच्यात ज्या बायका घरातलं काम म्हणजे कुटुंब सांभाळतात त्या बाईचं उत्पन्न आपल्या दरडोई उत्पन्नात धरलं जात नाही. म्हणजे त्याच्यावर
आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, ती एक स्त्री ॲक्सिडेंटमध्ये गेली. तर मला वाटतं मॅडम तुम्हाला माहीत असेल की दिल्ली हायकोर्टाचा तो निकाल होता की तिला तिचं उत्पन्न फक्त 3,000 रुपये धरलं गेलं. कारण का, तर ती एक हाऊसवाईफ होती म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना की असं वाटतं आपला समाज किती आपण पुढं जातोय, सगळ्या मुली शिकतायत, आपण सगळं फिरतोय, जग फिरतोय, पण अजूनही आपला विचार किंवा आपल्या समाजाला सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. आणि हे मला का सांगायचंय की ठीक आहे, आज आपली पिढी आहे, आता आपल्या मुली येत आहेत, आपली मुलं येत आहेत, त्यांना सुद्धा आपण ही समजूत काहीतरी प्रमाणात दिली पाहिजे ना. आज महिला दिनाचे व्हॉट्सअपवर इतके मेसेजेस आले की तुमची आई म्हणजे तिला सन्मान दिला पाहिजे, बायकोला काय तर इज्जत दिली पाहिजे, स्त्रीला म्हणजे बहिणीला काय तर स्नेह दिलं पाहिजे. ह्याबरोबर आपण आपल्या मुलांना पण हे शिकवलं पाहिजे की तुम्ही परस्त्रीला पण एक सन्मान दिला पाहिजे. ज्या वेळेला आपण असं शिकवू ना, तेव्हा या स्वारगेट सारख्या घटना घडणार नाहीत. त्या का घडतायत ह्याच्यामागं म्हणजे कितीही आपण सुरक्षित समाजात, आपण चांगल्या समाजात राहत असलो, फॅमिली, पण हे ज्या वेळेला घडतं तेव्हा कुठंतरी छातीत असं दडदडायला लागतं की खरंच आपण आज सुरक्षित आहोत का. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, मला वेळ कमी पडेल, पण माझ्याकडं आज काम दिलंय की मॅडमची ओळख करून देणं. तर आज या सगळ्याला धरून मॅडम तर बोलतीलच, पण मला अतिशय म्हणजे आनंद होतोय की तुमच्यासारख्या व्यक्तीची मला ओळख करून देण्याचा मला चान्स मिळालाय. तर आजच्या आपल्या मेन चीफ गेस्ट आहेत सुरेखा प्रताप बागेदुग्गे मॅडम. आता मॅडम तासभर आल्या होत्या तेव्हापासून मी त्यांच्याशी गप्पा मारतीये. तर त्यावेळेला असंच गप्पांच्या मध्ये बोलता बोलता झालं की त्यांच्या जर डिग्र्या बघितल्या तुम्ही तर BCom, LLB, डिप्लोमा इन सायबर लॉ, MBA, MA इन क्रिमिनॉलॉजी अँड पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन, एवढ्या सगळ्या डिग्र्या. आणि त्या तेच म्हणत होत्या की 1986 साली त्या एका जैन समाजातनं येतात. आपण ज्यावेळेला म्हणतो की त्या मुलींचं पटकन इस्पेशली लग्न पटकन करून टाकणं, करिअर नाही, आणि हे सगळं असून एवढ्या डिग्र्या त्यांनी घेतल्या आणि त्या पोलीस ह्याच्यात जॉईन झाल्या 1986 साली. त्यांचे मेडल्स तर तुम्ही वाचलंच मगाचपासून, ते थोडंफार मी बोलताना सांगीन. 375 मेडल्स आहेत त्यांना. म्हणजे खरंच मॅडम काय म्हणजे त्यांचा जो बायोडेटा माझ्याकडे आला तर त्यांनी किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय हे मी वाचताना सुद्धा मला प्रश्न पडला की मी मॅडम बद्दल काय काय सांगू. तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी पहिलं मी वाचलं तर एअरपोर्ट सिक्युरिटीमध्ये त्या होत्या. तिथं त्यांनी हेरोईन्स, ड्रग्ज, आपल्याला माहितीच असेल, अशा लोकांना त्यांनी पकडलं. नंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नंतर त्या बाकीच्या सुद्धा बऱ्याच ब्राऊन शुगर, कोण पोलीस काय पाकिस्तानी नॅशनल, अशा बऱ्याच काय 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 त्यांनी ते पकडलं. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळाले. नंतर त्यांनी युनोमध्ये कोसोवो म्हणून एक कंट्री आहे, मला वाटतं मॅडम ती सायबेरियापासून वेगळी झालेली, युरोपमधली, तिथं सुद्धा त्यांनी काम केलं आणि तिथं सुद्धा त्यांना प्राइज मिळाले. डेन्मार्कमध्ये एक कॉम्पिटिशन झाली होती 27 किलोमीटर चढायची. त्यात सुद्धा तुम्ही पाठीवर वेट घ्यायचं आणि चढायचं, त्यात सुद्धा त्यांनी मेडल जिंकलेलं आहे. म्हणजे फिजिकल फिटनेस किती होता याचं उदाहरण आहे हे. नंतर मुंबईला त्या आल्यानंतर त्यांनी इंटरस्टेट लॉटरी तिकीटचं एक रॅकेट होतं ते त्यांनी पकडलं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालाय. नंतर आपला मगाशी स्वारगेटची घटना म्हटली तशीच एक घटना रेप आणि मर्डरची एका टीनेज मुलीचा झाला होता एका सायकोपॅथनी. त्यात सुद्धा मॅडमनी त्याच्यासाठी हे केलेलं आहे. आणि त्या मुलाला मॅडम तुमच्यामुळं इथं लिहिलंय की 10 वर्षाची हे झाली. तो माणूस सायकोपॅथ होता पण त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली. नंतर त्यांनी CID मध्ये काम केलेलं आहे. नंतर त्याच्यात त्या पोलिसांसाठीच्या मुंबई पोलीस क्रेडिट सोसायटीमध्ये त्यांनी 5 वर्ष काम केलंय. नंतर शी हॅज बीन सिलेक्टेड ॲज अ चेअर फॉर द बॉडी ऑफ पोलीस ऑफिसर्स फोरम. त्यांची दुःख आणि हे हे करण्यासाठीचा जो हे होता त्याच्यासाठी त्यांचं सिलेक्शन झालंय. नंतर टिमोर लेस्टे म्हणून एक कंट्री आहे
मी खरं सांगते मॅडम, माझ्याकडे बायोडेटा आला त्यावेळेला या कंट्रीचं नाव सुद्धा मी ऐकलं नव्हतं. मी गुगल केलं, म्हटलं कुठं आहे ती कंट्री, ते तरी माहिती असू दे. तर ती टिमोर लेस्टे म्हणून कंट्री आहे. मला माहित नाही ती किती सेफ आहे, कारण त्याच्यावर एवढं काही त्या नेटवर आलं नाही. तर त्या कंट्रीमध्ये सुद्धा त्यांनी 13 महिने काम केलंय आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांना UN पोलीस मेडल मिळाले. नंतर तिथून आल्यानंतर त्यांना मुंबईमध्ये सुद्धा बेस्ट लेडी पोलीस ऑफिसरचं अवॉर्ड मिळालंय. नंतर त्यांनी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटसाठी सुद्धा काम केलंय, त्याच्यात सुद्धा त्यांना अवॉर्ड मिळाले. नंतर UN मिशनसाठी साऊथ सुदानला त्या होत्या. नंतर एंटेबे युगांडा म्हटलं की मला फक्त तो पिक्चरच आठवला ते एंटेबेचं, तर त्याच्या तिथं त्यांनी काम केलंय. नंतर तिथं त्यांनी इंडोर आणि आउटडोअर ट्रेनिंग केलंय, त्याच्यात त्यांना मिशन एक्सपर्ट म्हणून त्यांना बक्षीस मिळालंय. नंतर फिजी आणि समोआ म्हणून या ज्या कंट्रीज आहेत तिथे त्यांनी जवळजवळ 350 पोलीस ऑफिसर्सना ट्रेनिंग देण्याचं काम केलंय, ज्याच्यात त्यांनी शूटिंग, ड्रायव्हिंग टेस्ट, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की काय काय म्हणून त्यांनी केलंय की एकही असं नाही की नुसतं पोलिसांमध्ये काम केलंय, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघूनच कळतं त्यांचा फिटनेस काय असू शकेल. नंतर त्यात सुद्धा त्यांना UN मध्ये म्हणजे UNचे त्यांना जवळजवळ 3 ते 4 मेडल्स मिळालेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये काम केल्यानंतर. नंतर या सगळ्या ह्याच्यात त्यांना सगळ्यात महत्त्वाचं अवॉर्ड मिळालंय म्हणजे राष्ट्रपतींचं अवॉर्ड मिळालंय. आणि हे सगळं मी वाचलं, म्हणजे भरपूर आहे, मी तुम्हाला त्यातल्या त्यात शॉर्ट करून सांगितलंय. मी आत्ताच मॅडमना म्हणत होते की मॅडम तुमच्या लाईफवर खरं तर एखादा पिक्चर निघायला हरकत नाही, कारण एवढं सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आज अशी व्यक्ती आपल्याला चीफ गेस्ट म्हणून राहिली आहे. आणि हे सगळं करून आत्ता त्या रिटायर्ड झाल्यात. तर आत्ताच मी त्यांच्याशी बोलताना मला कळालं, तर मी त्यांना म्हटलं की मॅडम सध्या काय चाललंय. तर त्यांची लेक यांच्या जशा 7-8 डिग्र्या आहेत तशा त्यांच्या मुलीकडं सुद्धा आत्ता ती 32 वर्षाची आहे, तिच्याकडंच 5 का 6 डिग्र्या आहेत. म्हणजे एक या सगळी कर्तव्य बजावताना सुद्धा एक आई म्हणून सुद्धा त्या किती सक्षम आहेत की मुलीला त्यांनी इतकं छान घडवलंय आणि आज ती मुलगी सुद्धा तिच्या करिअरमध्ये खूप चांगली आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचं आत्ता मॅडमना म्हटलं आत्ता तुमचं काय चाललंय, तर मॅडम म्हटल्या की मी माझ्या नातीला सांभाळते. म्हणजे आयुष्याच्या शेवटी एवढं सगळं करिअर करून मुलीला पुढं करून आज नातीला पण सांभाळतायत. खरंच असं व्यक्तिमत्व म्हणजे सगळं काय म्हणतात ना, करिअर असो, फॅमिली असो, या सगळ्या गोष्टींवर एक सारखा हात ठेवून त्यांनी आज स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं छान घडवलेलं आहे. म्हणजे खरंच मॅडम आम्ही अर्बन कुटुंब खरंच भाग्यवान आहोत की तुमच्यासारखी व्यक्ती आज आम्हाला चीफ गेस्ट म्हणून लाभली. आणि तुमच्याशी संवाद ऐकायला मॅडमना म्हटलं की कशाबद्दल बोलायचं आहे, तर मॅडम म्हटल्या मी ओव्हरऑल सांगते, पण सध्याचं सगळ्यात मोठा इश्यू काय आहे तर जे काही आपण सोशल मीडिया आहे, सॉरी आपण मगाशी एक रील केलं, मला काही कुणाला डिसमूड नाही करायचा, पण आपण सोशल मीडियावर जे काही टाकतो त्याच्या बरेच गोष्टी सध्या घडत असतात आणि त्याचं आपल्याला बऱ्याचशा माहिती पण नसतात की त्याच्यात काय काय होतं. सोशल मीडिया पाहिजे असं नाही की सोशल मीडिया नाही पाहिजे, पण त्याला सुद्धा कुठंतरी लिमिट्स घातल्या पाहिजेत. तर या संदर्भात मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मानसी मॅडमने आता जो परिचय आपल्याला मॅडमचा करून दिला त्याच्यावरनं कळते की त्यांचं व्यक्तिमत्व किती असामान्य आहे, की जवळजवळ मॅडमला अर्धा ते पाऊण तास लागला त्यांच्या परिचयासाठी. आणखीन खरंच लागला असता आणखीन, पण त्यांनी थोडक्यात तो आवरला. पण त्या अशा आपल्या असामान्य अशा व्यक्तिमत्व असलेल्या माननीय सुरेखा बागे मॅडम यांचा सत्कार आपण अर्बन कुटुंबातर्फे करावा. मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. त्यांनी सन्मानित करतो त्याच प्रथेप्रमाणे माननीय सुरेखा बागे मॅडम यांचा सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यात वाजवून त्यांचा सत्कार करावा.
कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर या बागे मॅडमच्या बहीण आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करत आहोत. आपली जी प्रथा आहे की महालक्ष्मीची मूर्ती आपण देतो, मोत्याची माळ देतो, पण आपण आपली एक अर्बन कुटुंबाची एक प्रथा आहे की आपण बुके कधीच देत नाही कुणाला, कारण की त्याच्यामुळे आपले जे फुलं असतात ती आपली वायात जातात. त्याच्यापेक्षा एक आठवण म्हणून की ते पूर्णतः आपल्या आयुष्यभर त्यांची आठवण राहील की अर्बन कुटुंबांना केलेला सत्कार आहे महालक्ष्मीचा. त्या मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सर्वांनी खाली स्थानापन्न व्हावे आणि बागे मॅडमला विनंती करते त्यांनी आपले मनोगत आणि मार्गदर्शन करावे. सर्व मैत्रिणींना परत एकदा एक सूचना देते, जी लातूर मॅडमने परत एकदा दिलेली आहे. तर आपण सगळ्या एन्जॉय करतो दरवर्षी, वुमन्स डे सेलिब्रेट करतो आणि आपली हे सगळी हौस पूर्ण करते सर्व कराड अर्बन बँक, जिथून सगळं नियोजन होतं त्यांनाही आपल्याकडून काहीतरी देणं लागतो. तर ज्या मैत्रिणी आहेत सगळ्यांनी इथं खातं काढायचं आहे आपण सगळ्यांनी, आणि इथं सभासद पण व्हायचं आहे आपण सगळ्यांनी, आणि दरवर्षी मग आणखी जोरात वुमन्स डे आपण करत राहू. तर मीही काढलेलं आहे खातं, तुम्हीही काढा आणि नक्की आपण ही सर्व संस्था पुढं नेऊ. आणि सर्व महिला हाऊस द जोश ऐकण्यासाठी परत एकदा हाऊस द जोश, हाऊस द जोश. हाय मॅडम, हाऊस द जोश. ठीक आहे. नमस्कार. तुमच्याकडूनही आवाज येऊ दे नमस्कार म्हणून. खूप काही सिरियस होऊ नका. मी माझ्या लहानपणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व सुंदर दिसणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं तर 365 दिवस हे आपलेच असतात. आज फक्त सेलिब्रेशन आहे आणि मला इथे बोलून जो सन्मान केला त्याबद्दल मान्यवरांचे खूप खूप आभार. इथे येण्यापूर्वी गुरव साहेबांशी माझी चर्चा झाली की महिलांना काय सांगायचं. तर सर म्हणाले की महिला एम्पॉवरमेंट म्हणजे सक्षमीकरण किंवा सायबर क्राईम याबद्दल तुम्ही थोडं सांगा, जेणेकरून आमच्या महिला थोड्या प्रभावित होतील. तर महिला सक्षमीकरण सांगण्यासाठी मी पोलीस अधिकारी कशी झाले हे जर तुम्हाला सांगितलं आणि माझ्या बोलण्यातून जर एक हाताच्या बोटावरने मोजण्या इतक्या जरी महिला प्रभावित झाल्या की किंवा त्यांच्या मुली प्रभावित झाल्या तर मी स्वतःला नक्कीच धन्य समजेन. अगदी मी लहानपणाची म्हणजे मी 4थीतली गोष्ट सांगते. मी 4थीत असताना परीक्षा दिली आणि पेपरमध्ये प्रश्न आला होता की थंड हवेचे ठिकाण कुठले. तर मी लिहिलं होतं आकाश. तर तेव्हा माझं पेपर जेव्हा उत्तरपत्रिका घरी आणली तेव्हा सगळेजण हसले, खूप हसले. पण माझे मामा जे होते ते म्हणाले की ह्या मुलीमध्ये काहीतरी आहे, हिनं उत्तरपत्रिका मोकळी सोडलेली नाहीये, ही काहीतरी लिहून आली आहे त्याच्यामध्ये. तर ते थंड हवेचे ठिकाण आकाश पासून राष्ट्रपती पदक विजेती असा माझा प्रवास झालाय. माझा शाळेचा प्रवास चालूच होता. आम्ही 4 भावंड, 2 मोठे भाऊ आणि एक माझी छोटी बहीण जी आता इथं उपस्थित आहे. तर मी लहान असताना म्हणजे आत्ताही की एक सर्वसाधारण दिसायला होते आणि माझी बहीण खूप सुंदर होती कारण ती खूप गोरी आहे. तर
7वीत असतानाची गोष्ट बघा, म्हणजे आपण मुलांसमोर जे बोलतो ते मुलं किती ग्रास्प करतात आणि त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. तर आता हे माझ्यावर कसा परिणाम झाला हे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा माझ्या आईबाबांचं संभाषण चालू होतं की दीपाचं लग्न काय आरामात होऊन जाईल, पण सुरेखाच्या लग्नाला मात्र आपल्याला प्रॉब्लेम येईल म्हणून. तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे आपण काही चांगले दिसत नाही. तर आता हे जे माझ्या मनात बसलं ना, ते अजूनही माझ्या मनात आहे. त्याच्यानंतर मग काहीतरी आपल्या बाह्य सौंदर्यामध्ये आपल्याकडे काही नाही आहे, तर आपल्याला आंतर सौंदर्यामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल, हे माझ्या मनात लहानपणापासून होतं. त्याच्यानंतर असंच 10वीला गेले मी जैन कुटुंबातली आहे. आत्ताच मानसी साहेब मॅडमनी सांगितलं जैन कुटुंब किती कन्झर्वेटिव्ह असतं हे तुम्हाला माहितीच असेल की शाळा आणि त्याच्यानंतर लगेच लग्न. तर 10वीत असतानाच माझी लग्नाची घरात तयारी चालू होती की स्थळं बघायची. आणि त्याच्यानंतर मी 10वीला गेले, 10वीची परीक्षा दिली आणि मी आजोळी गेले होते. तर माझा इकडे 10वीचा रिझल्ट लागला. 10वीचा रिझल्ट आणायला कोणीही गेलं नाही, कारण सगळ्यांना खात्री होती की नापास होणार. आणि 1980ची गोष्ट सांगतेय मी, म्हणजे खूप वर्ष झाली, त्याला 50-60 वर्ष होत आली आता. तर तेव्हा मला फर्स्ट क्लास मिळाला. आणि मग घरच्यांना वाटलं की नाही बाबा, ही काहीतरी हुशार दिसते, तर आता हिला कॉलेजला घालूया आपण. जोपर्यंत हिचं लग्न होत नाही तोपर्यंत हिला घरात बसवण्यापेक्षा कॉलेजला घालूया. आता बघा, आपण आपल्या 2 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या मुलाला जर प्ले ग्रुपमध्ये घालायचं झालं तर आपण किती अभ्यास करतो की कुठला प्ले ग्रुप चांगला आहे, त्यांचं कुठलं बोर्ड आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, करिक्युलम काय आहे, हे विचार करतो. आणि तेव्हा मला कॉलेजमध्ये घालताना मात्र कुठे घालायचं कॉलेजला, चांगल्या कॉलेजला नाही, घराच्या जवळ जे कॉलेज आहे तिकडे घालायचं. आणि त्याच्यानंतर मला शाहू कॉलेजला घातलं गेलं. ते कॉलेज म्हणजे पूर्ण झोपडपट्टीने वेढलेलं कॉलेज होतं आणि तिथे मी कॉलेजला गेले. आणि असं करत करत मी BCom झाले. BComला तेव्हा त्या काळी फॅड होतं की मुलीला टायपिंग, आणखीन शिवण क्लास, हे क्लास ते क्लास घालायचं. त्याप्रमाणे मला आईनं घातलं होतं की त्यांना माहिती होतं हिचं लग्न झाल्यावर काही खूप चांगलं नसणार आहे, त्यामुळे हिला स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्याप्रमाणे मला त्यांनी कुठेतरी क्लार्क तरी होईल किंवा काहीतरी होईल म्हणून त्यांनी मला ते क्लासेस जॉईन करायला लावले आणि मी त्याप्रमाणे ते केले होते. आणि नंतर मी BCom झाले. जस्ट BCom झाले, अजून माझा रिझल्ट यायचा होता आणि मी लॉला ॲडमिशन घ्यावी असा माझा विचार होता. तेवढ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ॲडव्हर्टाईज आली. तर पूर्वी असं होतं, आत्ता तर सगळं ऑनलाईन आहे की ॲडव्हर्टाईज वगैरे तुम्हाला सगळ्या ऑनलाईन, फॉर्म ऑनलाईन, सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. तर तेव्हा असं नव्हतं. तेव्हा एक 15 वर्षापूर्वी पण फॉर्म हे ना रेल्वे स्टेशनवर जो पेपरवाला असायचं ना त्याच्याकडे मिळायचे आणि ते भरून पाठवायचं. पण आता सगळं ऑनलाईन झालंय. आमच्या वेळी कसं होतं की तुम्हाला MPSCला अर्ज करायचा, फॉर्म मागवून घ्यायचा आणि तो फॉर्म भरून पाठवायचा. तर ॲडव्हर्टाईज पप्पानी माझ्या रेडिओवर ऐकली, कारण 7च्या बातम्या झाल्यानंतर 6:15 वाजता ती एम्प्लॉयमेंटची न्यूज असायची, बातमी असायची. तर पप्पानी ऐकले आणि पप्पा म्हणाले की सुरेखा बघ, पोलीस खात्यात भरती आहे आणि तू जातेस काय? तर आई लगेच ओरडली, आधीच तिच्या लग्नाचा प्रॉब्लेम आणि तुम्ही तिला पोलीस खात्यात कुठे घालता? पोलीस खात्यात गेल्यावर तिच्याबरोबर कोण लग्न करणार? असं करत करत तो विषय तिथे स्टॉप झाला. आणि 2-4 दिवसांनी मला वाटते पुढे माझे एक मामा आले घरी आणि ते मामा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते तेव्हा इरिगेशनमध्ये. त्यांनी मला सांगितलं की सुरेखा, ती MPSCची ॲडव्हर्टाईज आली आणि तू फॉर्म भर.
मग परत आईचा आणि त्यांचा जरासा वादविवाद झाला की बाबा नको, पोलीस खात्यात नको, एकतर आपण जैन समाजातले आहोत. तर ते मामा माझ्या आईला ओरडले की परीक्षा दिली म्हणजे पास होईल असं नाही, MPSCची परीक्षा देणं काही खाऊ नाही आहे, खूप कठीण परीक्षा असते, ॲटलिस्ट तिला परीक्षेचा अनुभव तरी येईल की कशी परीक्षा द्यायची असते. आणि अशा रीतीने परीक्षा देण्यापर्यंतचं ठरलं की चला ठीक आहे, हिला परीक्षा देऊया. आणि मग मी फॉर्म घेतला, फॉर्म भरला आणि पुण्याला परीक्षा होती माझी, मैदानी, लेखी, इंटरव्ह्यू वगैरे परीक्षा असायच्या तेव्हा. तर मैदानी परीक्षेमध्ये ना पहिल्यांदा पात्रता बघतात पोलीस अधिकाऱ्यांसाठी की तुमचं वजन 45 किलो पाहिजे आणि उंची 157 सेंटीमीटर पाहिजे. आत्ताही तीच आहे, तीच पात्रता आहे. तर माझं वजन होतं 42.5 म्हणजे 42.5 किलो वजन होतं. तर मी माझ्या PTच्या टीचरना विचारलं होतं की माझं वजन एवढं आहे, आता मी काय करू, कारण अर्धा किलो काय 100 ग्रॅम जरी वजन कमी असेल तर तुम्हाला तिकडे अपात्र ठरवतात. तर ते म्हणाले की तू केळी खा, वजनाच्या आधी केळी खा, तर आणि त्याच्यामुळे तुझं वजन नक्की वाढेल. तर जेव्हा मी परीक्षेला गेले आणि तिकडे माझी वजन उंची मोजायची वेळ आली, तर त्याच्या आधी म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून मी केळी खायला चालू केली होती. मैदानी परीक्षा 8 वाजता सुरू होणार होती. आम्ही घरातनं बाहेर पडलो, त्या आदल्या दिवशीच एक मोठी 1 डझन केळी घेऊन ठेवली होती आणि मी 11 केळी खाल्ली एका पाठोपाठ आणि त्याच्यावर 4 ग्लास पाणी प्याले होते. आणि तेव्हा माझं वजन बरोबर 45 किलो झालं. म्हणजे 45 किलो, तो पण काटा असं होत होता, पण ते 45 किलोवर कुठेतरी स्टेबल झाला आणि मी त्या परीक्षेत म्हणजे त्या पात्रतेतून मी पुढे आले. आणि त्याच्यानंतर उंची, आता उंची मोजायला गेले तर माझी उंची बरोबर 157. तेव्हा MPSCचे मेढे साहेब आले होते आणि आमचे आयजी नेगी साहेब आले होते. ते म्हणाले अरे बापरे, ह्या मुलीचं वजन पण 45 आणि उंची पण 157, म्हणजे अगदी काटेकोरपणे म्हणजे ह्या मुलीचं बसतंय, म्हणून ते स्वतः मोजायला आले माझी उंची आणि 157 झाली. आणि मग मी तिथे ते म्हटले सुद्धा, तू खूप नशीबवान आहेस की तू सगळंच अगदी काटावर तुझं झालंय. अशा रीतीने मग मी परीक्षा, त्या मैदानी परीक्षा, नंतर रनिंग, गोळाफेक वगैरे त्या परीक्षा होत्या, त्यात सगळ्या क्वालिफाय झाले. मला 200 पैकी 170 मार्क पडले होते. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. 1-2 महिन्यांनी रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये MPSCचं पत्र होतं की तुम्ही असे पात्र झाला आहात आणि तुम्ही वैद्यकीय चाचणी करून तुम्ही 8 जून 1987 रोजी तुम्ही पोलीस अकॅडमी नाशिक येथे हजर राहा. त्याच्यानंतर परत घरात सुरू झालं की आता हिला कसं पाठवायचं, कारण लग्न कोण करणार हिच्याबरोबर. हा प्रश्न नेहमीच असायचा घरामध्ये. तर झालं असं की मी वैद्यकीय परीक्षा पण पास झाले, म्हणजे ते काही नॉमिनल असायची, ती पास झाले. लेटर आलं तर घरातल्यांचं होतं की नको तू कुठेतरी बँकेत किंवा कुठेतरी क्लार्क म्हणून किंवा कुठेतरी इन्शुरन्स कंपनीमध्ये वगैरे नोकरी कर, पोलीस खात्यामध्ये नको. त्याच्यानंतर घरात आजी माझी गावाहून आली आईला ओरडायला की आता हिला ही चावडीत कशाला पाठवायला लागली आहे म्हणून. तेव्हा चावडी म्हणायचे पोलीस स्टेशनला. तर अशा रीतीने पाठवायचं नाही असं ठरलं. पण घरात काही असे वडिलांचे अधिकारी घरी यायचे, पोलीस अधिकारी नाही, पोलीस तर आम्ही कधी आयुष्यात पायरीज पण चढलो नव्हतं पोलीस स्टेशनची, पण कोणीतरी असे मित्र वगैरे चांगले हुशार लोक वगैरे पण यायचे. तेव्हा ते घरच्यांना म्हणाले की अरे तुम्ही एवढी ती स्वकर्तृत्वाने सगळी परीक्षा, MPSCची परीक्षा पास झाली आहे आणि MPSCची परीक्षा पास झाल्यानंतर फौजदारची परीक्षा, ज्याच्यासाठी पैसे 4-4, 5-5 लाख रुपये द्यावे लागतात आणि तुमची मुलगी अशीच झालेली आहे, तर तुम्ही तिला जाऊ द्या, तुम्ही तिला असं अडवून ठेवू नका. तर असं सांगितल्यानंतर थोडं घरातल्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी फक्त मला ट्रेनिंग करायची परवानगी दिली की फक्त आता तू ट्रेनिंग कर, पुढे जॉईन व्हायचे की नाही ते आपण नंतर ठरवू. आणि तेव्हा आठवतंय मला की महाराष्ट्रातून फक्त 27 मुलींची निवड झाली होती. मी पुण्याला गेले होते तेव्हा माझ्या वेळी माझ्या बरोबर परीक्षेसाठी 7,000 मुली होत्या.
अशा महाराष्ट्रात 4 ठिकाणी परीक्षा झाल्या होत्या, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे. तर पूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे 40,000 मुली, 30-40,000 मुली तरी त्याच्यासाठी आल्या होत्या, पण त्याच्यामधून 27 मुलींची निवड झाली. आता ट्रेनिंगला जायची वेळ आली. 5 तारखेला आमचं ठरलं की आता हिला ट्रेनिंगला पाठवायचं. 5 जून 1987. त्यानंतर मी बाजारात गेले आणि थोडंसं काहीतरी एक चादर, बेडशीट, एक बकेट, मग आणि एक छोटा स्टोव वगैरे सगळं जमा केलं आणि 6 तारखेला मी नाशिकला गेले आणि 7 तारखेपासून माझं अकॅडमीमध्ये ट्रेनिंग चालू झालं. तिथं मला म्हणजे समजलं की 27 मध्ये माझा 27वाच नंबर आहे. म्हणजे इथे 45 किलो वजन, 157 उंची आणि तिथे पण माझा 27वा नंबर आहे. तर म्हटलं आत्ता जर मी इथे ट्रेनिंग केलं नाही किंवा मी नापास वगैरे झाले तर माझ्यावर खूप नामुष्कीची वेळ येणार आहे. त्यामुळे मला आता इथे मला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग मी अगदी व्हेरी फर्स्ट डे पासून अभ्यास चालू केला. कारण मला माहिती होत्या सगळ्या मुली दिग्गज होत्या तिथे, खूप हुशार, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट होत्या आणि फिजिकल फिटनेस तर त्यांचा अफलातून होता, कारण खूप साऱ्या खेळाडूच होत्या. आमच्या घरात कधी आम्हाला खेळायला पाठवलं नाही. तर पहिल्या दिवसापासून मी अभ्यास चालू केला आणि जेव्हा नोव्हेंबरमध्ये आमची परीक्षा झाली, रिझल्ट आले, तेव्हा मी लेखी आणि मैदानी परीक्षेमध्ये 2री होते. म्हणजे आपण जेव्हा ठरवतो आणि 100% देतो तर 0.1% तुमचं लक असतं, अदरवाईज तुमची इच्छा पूर्ण होते, असं मला इथे तुम्हाला सांगावंसं वाटतंय. मी 35 वर्ष मुंबईमध्ये काम केलं आणि शेवटचं 1 वर्ष मी सांगलीला होम DYSP म्हणून होते. आता मला रिटायर होऊन पण 2.5 वर्ष झाली. तर सांगायचा उद्देश असा की मी सक्षम नव्हते, मला परिस्थितीने सक्षम केलं असं मला म्हणायचंय. माझ्या मनात जो न्यूनगंड होता की मी दिसायला चांगली नाहीये किंवा मला आयुष्यात खूप अडचणी येणार आहेत, हे जे थ्रेट होतं मला, किंवा हा जो माझा विकनेस होता, ह्याला मी माझ्या अपॉर्च्युनिटी समजून कन्व्हर्ट करून मी थंड हवेचं ठिकाण आकाश ते राष्ट्रपती पदक अशी मजल मारली असं मला वाटतं. तर तुम्हाला ह्याच्यामधून काय टेक आहे? तर प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी स्पार्क असतो. तुमच्यामध्ये स्पार्क आहे, तो फक्त कुणीतरी इग्नाइट केला पाहिजे किंवा तुम्ही स्वतःहून इग्नाइट केला पाहिजे आणि त्याच्यावर वर्क करून तुम्ही स्वतःला एम्पॉवर केलं पाहिजे. कोण म्हणतं की आपण महिला सक्षम नाही आहोत? आपण फक्त पुरुषांच्या मानाने ताकदीमध्ये कमी पडतो, अदरवाईज सगळ्या गोष्टीत आपण पुढे आहोत. जेव्हा तुम्ही आता इथं बहुतेक महिला काम करतात, मला वाटतं सर्व्हिसवाल्याच आहेत ना, बँकेत काम करणार किंवा हाऊसवाईफ असतील, पण हाऊसवाईफची पण किती धांदल असते आणि वर्किंग वुमनची तर त्याहून जास्त, कारण तिला घरातलं सगळं सांभाळून परत बाहेरचं करावं लागतं. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या डोक्यात हेच विचार चालू असतात की मुलाच्या शाळेचं काय, त्यांच्या डब्याचं काय, घरात काय संपलंय, कुठलं बिल भरायचंय किंवा काय. म्हणजे आपण मल्टीटास्किंग असतो, हे दिसत नाही. जर एक दिवस घरातनं बाई बाहेर जाऊ दे, बघा तुम्ही त्या पुरुषाला ते घर सांभाळायचं जमतं का? 2017 मध्ये जे मिस वर्ल्ड पेजंट झालं होतं, मनुषी चिल्लरनं काय उत्तर दिलं होतं, कुणाला आठवतंय? विच प्रोफेशन डिझर्व्स हायेस्ट सॅलरी? म्हणजे कुठलं प्रोफेशन असं आहे जगामध्ये की त्याला सगळ्यात जास्त पगार दिला पाहिजे? तर तिचं उत्तर होतं मदर, आणि तिनं ते मिस वर्ल्ड किताबा जिंकला होता.
म्हणजे आई हे सकाळपासून रात्रपर्यंत किती राबते आणि ते घर पुढं आणते, तेव्हा कुठं सगळं कुटुंब सुशिक्षित आणि स्टेबल राहतं. ह्याच्यावरून आपण ऑलरेडी एम्पॉवर आहोत हे सिद्ध होतंय असं मला वाटतंय. आणि सकारात्मक विकास आपला स्वतःचा सतत आपण करत राहिलं पाहिजे. मी अजूनही शिकते. तुम्हालाही काही अजूनही वाटत असेल की आपण हे शिकायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे. जर तुम्हाला काही वाटत असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही ते शिकत राहा. तुमच्या कालच्यामध्ये आणि आजच्या वागणुकीमध्ये किंवा आजच्या मध्ये काहीतरी सकारात्मक विकास झालेला असला पाहिजे हे तुम्ही स्वतः ठरवून घ्या मनात. तुम्ही काय म्हणा की आता काय झालं आमचं, आता काय नोकरी तर लागली, आता मुलांचं बघूया, असं नाही. मी अजूनही शिकते. मी आता माउथ ऑर्गनच्या क्लासला जाते. मला रांगोळी शिकायची आहे, मला बरेच माझी बकेट लिस्ट आहे, मला ते सगळं करायचं आहे. तर आपलं वय काय गेलेलं नाही आहे. तर तुम्ही शिकत राहा. तुम्ही स्वतःला सक्षम शिकत ठेवला तर तुमचं पूर्ण कुटुंब सुशिक्षित होईल आणि तुम्ही स्वतः एम्पॉवर होऊन, एकदा एम्पॉवर तुम्ही झाला तर कुणाची काय विषाद आहे की तुमच्यावर अटॅक करण्याची किंवा तुम्ही त्या गुन्ह्याला बळी पडण्याची. स्वसंरक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही जर स्वतःला तेवढं मास्टर केलं तर तुमच्यावर कोणताही गुन्हा होणार नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही गुन्ह्याला बळी पडणार नाही असं मी ठामपणे सांगते. कारण जी आकडेवारी आहे, महिलांवर अत्याचार होतात, महिलांच्यावर म्हणजे महिलांच्या विरुद्ध गुन्हे होतात. का? कारण काय त्याचं? हे गुन्हे कोण करतात? आत्ताच मगाशी मानसी मॅडम सोबत माझं बोलणं चाललं होतं. त्या कुठेतरी गेल्या होत्या आणि कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्या शाळा कॉलेजमध्ये महिलांशी मुलींशी संवाद साधत होत्या. तर बऱ्याच घरांमध्ये त्यांच्या घरातलेच लोक अत्याचार करत असतात, त्यांच्यावर बळजबरी करत असतात. म्हणजे अगदीच स्पष्टपणे सांगायचं झालं तर अशी हजारो उदाहरणं आहेत. तर तुम्ही का बळी पडता? कारण तुमचं मन थोडंसं कमकुवत आहे. तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आणि हे गुन्हे कुणाकडून होतात? तुमच्या ओळखीच्या लोकांकडून, तुमच्या नातेवाईकांकडून किंवा तुमच्या मित्रपरिवारांकडून. म्हणजे तुमचे जे ओळखीचे जवळचे लोक आहेत तेच तुमच्यावर गुन्हा करत असतात. ही आकडेवारी सांगते, मी सांगत नाहीये. आता स्वारगेट सारखी घटना झाली असेल, ती क्वचित एखादी होते, पण इन जनरलमध्ये ओळखीच्या लोकांकडूनच बळजबरी केली जाते. तर मग आपण याच्यातून काय करायला पाहिजे? परमेश्वराने आपल्याला सिक्स्थ सेन्स दिलेला आहे ना, त्याचा वापर करा ना. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येते किंवा तुमच्याशी अगदी लगट साधण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही तेव्हा त्याला तिथंच थांबवा, नाहीतर मग ह्या गोष्टी होत राहणार. आणखीन एक मला मगाशी सांगायचं की मिसेस गुरव मॅडमनी सांगितलं की छोटे कपडे, आपल्या मुलींकडे पण लक्ष द्या. आपल्या मुली छोटे कपडे, आता मुंबईतली गोष्ट सांगते तुम्हाला. मुली जाताना व्यवस्थित पूर्ण कपडे घालून जातात आणि त्यांच्या बॅगेमध्ये छोटेसे वन पीस वगैरे असतात. कॉलेजमध्ये जातात, चेंज करतात आणि वन पीस घालून कॉलेजला जातात. हे सर्रास चालू आहे मुंबईमध्ये. तर लोखंड आणि सोनं याच्यामध्ये काही फरक आहे की नाही हो? आपण सोनं रस्त्यावर टाकतो का उघडेपणे? लोखंड असंच रस्त्यावर पडलेलं असतं का? त्याला काही किंमतच नाही आहे. आपल्याला किंमत आहे. आपण झाकूनच राहिलं पाहिजे. कदाचित तुम्ही लोक कोणी माझ्या मताशी सहमत नाही होणार, पण मी तर म्हणजे मी माझ्या मुलीला पण ही शिकवण दिली आणि मी स्वतःही तसंच वागते. जेव्हा तुम्ही अतिशय संकटामध्ये असाल तर डायल 112 आहे, शासनाची योजना आहे की तुम्हाला वाटलं की आता मी संकटात सापडणार आहे किंवा सापडली आहे, मी काय करू? तर ताबडतोब तुम्ही
112ला कॉल करा. हा कॉल नवी मुंबईला जे सेटअप बसवलेला आहे तिथे जातो आणि तिथून त्यांना कळतं की त्या मुलीपासून कुठलं पोलीस व्हॅन जवळ आहे आणि ते तुमच्याकडे मदतीसाठी पाठवलं जातं. तर 112 हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा तुम्ही केव्हाही उपयोग करून घेऊ शकता. परत शासनाचे बऱ्याच योजना आहेत, आपल्यापर्यंत त्या पोचत नाहीत. समजा तुम्ही कधी प्रवासात असाल आणि रात्री 12 ते सकाळी 6च्या दरम्यान तुम्ही एकट्या असाल आणि तुम्ही कुठे उतरला आणि तुम्हाला आता कळत नाही की मी अंधारात एकटी कशी जाऊ किंवा मला इथे काही वाहन नाही किंवा काही नाही, तर तुम्ही उतरायच्या अगोदरच पोलिसांना कॉल करून सांगू शकता की मी अशी एकटी उतरणार आहे आणि मला मदतीची गरज आहे. पोलीस व्हॅन तिथे येईल आणि तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडेल. ही योजना आहे, तर ह्याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता हे झालं माझं पोलीस कशी झाले आणि त्याच्यामध्ये काय काय मी कशी प्रगती केली वगैरे वगैरे. सांगण्यासारखं पोलीस खात्यातल्या तर एवढ्या गोष्टी आहेत की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोस्टिंगच्या वेळी मला प्रूव्ह करावं लागतं. ही आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. इथे सहजासहजी तुम्हाला सन्मान दिला जात नाही. जरी तुम्ही त्यांच्याहून जास्त हुशार असाल तरी तुम्हाला सन्मान देत. तिथे तुम्हाला जाऊन प्रूव्ह करावं लागतं की बाबा नाही, मी या अधिकाऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. आणि असंच मलाही झालं. प्रत्येक वेळी असं मला प्रूव्ह करत जावं लागलं आणि मग त्याच्यानंतर ही अशी माझी बक्षिसांची संख्या वाढत गेली. तर सायबर लॉ क्राईमबद्दल आता मी तुम्हाला सांगते. सायबर लॉ मी 2012मध्ये डिप्लोमा केला होता सायबर लॉचा आणि आत्ता सायबर लॉ म्हणजे आत्ता सायबर क्राईम आणि तेव्हाचा सायबर क्राईम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा सायबर फ्रॉड एवढे होत नव्हते. आत्ता मिनिटाला आत्ता मगाशीच मी मॅडमना सांगितलं की कालच मला कळलं एक मुंबईतली बाई जी डिजिटल अरेस्ट, आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढं सांगते. डिजिटल अरेस्टमध्ये त्या बाईनं 20 करोड रुपये घालवले. 20 करोड तर आपण आयुष्यात कमवणार पण नाही. आता ते डिजिटल अरेस्ट काय प्रकार आहे किंवा सायबर क्राईम कशा प्रकारचे होतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कारण जर मी तुम्हाला सेक्शन सांगत बसले की 354D प्रमाणे कोण तुम्हाला स्टॉकिंग करत असेल तर ही त्याला तुम्ही पोलीस कंप्लेंट करा आणि त्याला ही शिक्षा आहे, हे तुम्ही बोर होऊन जाणार. त्याच्यापेक्षा मी घटना सांगत जाईन तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही किमान घरात जाऊन 5 लोकांना सांगा किमान, आणि ते पुढे जाऊन सांगतील, जेणेकरून ह्याच्याबद्दल जागृती होईल. आणि सायबर क्राईम बद्दल जागृती होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सायबर क्रिमिनल जे आहेत हे पोलिसांच्या 10 टाइम्स अहेड आहेत. यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की बिहारमध्ये जमतारा नावाचं तिकडे IT हब आहे आणि तिकडून सगळे गुन्हे होतात. नाही, आता सगळे गुन्हे दुबई, बँकॉक, इंडोनेशिया इकडून होतात. आता कसं जाणार? तुमचे 50,000 रुपये गेले असतील तर पोलीस जाणार का तिकडे पकडायला? नाही. आणि पोलीस जाऊ शकत नाहीत कारण त्या 2 देशांमध्ये त्यांचा करार असला पाहिजे. म्हणजे गुन्हेगार अदलाबदल ट्रिटी म्हणतात त्याला, तर ती असायला पाहिजे, तरच इथले पोलीस तिकडे जाऊन त्या आरोपीला इकडे आणू शकतात. तर तुमच्या 5-50 हजारासाठी कोणी जाणारच नाही आणि ते शक्य पण नाही. तर सायबर सिक्युरिटीची आता खूप गरज आहे. ह्याची 2 कारणे. कोण सांगू शकेल मला सायबर सिक्युरिटीची का गरज आहे? चुकलं तर चालेल, मी कसं थंड हवेचं ठिकाण आकाश लिहिलं होतं तसं. हा, गुन्हे होतात. हे एक गुन्ह्याचे प्रकार आहेत. पण सोशल सिक्युरिटीची गरज का आहे? तर माझा मोबाईल आहे, हा फिजिकली माझ्या हातात आहे,
पण जर दुसरा कोणी त्याला ऑपरेट करत असेल तर व्हर्च्युअली दुसरा कोणी ऑपरेट, त्या मोबाईलचा उपयोग काय? आणि जर माझ्या मोबाईलमधली माहिती, तो माझी जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तो जर घेतोय ती चोरून सगळी, तर त्याचा गैरउपयोग होऊ शकतो, दुरुपयोग तो नक्कीच करणार, त्यासाठीच तो ती चोरते. तर आपली जी माहिती आहे, पर्सनल माहिती, ती सिक्युअर राहायला पाहिजे आणि आपला कोणताही फायनान्शियल लॉस नाही व्हायला पाहिजे. यासाठी सायबर सिक्युरिटीची गरज आहे. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर फ्रॉडवरून वाचण्यासाठी मी तुम्हाला एक 10-12 गोष्टी सांगते. त्या जरी तुम्ही केल्या आणि तुम्ही सतर्क राहिला तर 100% तुम्ही सायबर क्राईमपासून वाचू शकता. तर प्रथम, प्रत्येकीच्या मोबाईलमध्ये जर मी ॲप बघितले तर किमान एक 25-30 ॲप असतात. आजकाल मुलींच्या तर मध्ये की फोटो काढणार आणि ते ब्युटिफाईंगचे ॲप असतं, मग त्यात सुंदर करणार. आणि आपल्या मोबाईलमध्ये कमीत कमी ॲप असले पाहिजेत आणि ऑथेंटिक ॲप असले पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करता तेव्हा ते तुम्हाला विचारतं की तुमच्या गॅलरीचा ॲक्सेस द्या, तुमच्या कॉन्टॅक्ट्सचा ॲक्सेस द्या. जर तुम्हाला ॲप वापरायला ते फुकट देत आहेत, त्या बदली तुमची माहिती घेत आहेत ते, हे तुमच्या लक्षात असू द्या. जर तुम्हाला ॲप्स वेगवेगळे वापरायची गरज असेल तर तुम्ही काय करा, 2 मोबाईल ठेवा. एक मोबाईल हा फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही सगळे ॲप डाउनलोड करा. तर हे ह्याच्यामध्ये टेक आहे. आणि प्रत्येकीकडे तर ATM कार्ड असेलच. बँक, आता तुम्ही सगळे बँकवालेच आहात त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल, बँक कधीही तुमच्याकडे तुमचे ATM कार्ड बंद होणार आहे, तुमचं अकाउंट बंद होणार आहे म्हणून युजर ID, पासवर्ड, OTP मागत नाही. मागतं कधी? कधीच मागत नाही. तर अशा वेळी जर तुम्हाला कुठला कॉल आला तर काहीही झालं तरी युजर ID, पासवर्ड, OTP हा द्यायचा नाही. जर तुम्हाला अगदीच तुमच्या घरच्यांनी कुणी फोन केला आणि तुम्ही त्यांना पक्क ओळखत असाल तर तुम्ही काय करा, फोन बंद करा आणि परत त्याला कॉल करा. कारण आजकाल असे पण ॲप आहेत की मला फोन करणार एक व्यक्ती, पण ती माझ्या मिस्टरांच्या आवाजातला फोन असणार. तर मी काय म्हणणार की मिस्टरच बोलतायत आणि त्यांना OTP पाहिजे. तर अशा वेळी काय करा की तुम्ही फोन बंद करा, परत तुमच्या नातेवाईकांना किंवा कोण असतील त्यांना फोन करा आणि मग खात्री करूनच मग त्यांना OTP वगैरे द्या. बऱ्याच वेळा व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इन्स्टावर लिंक्स येतात आणि लिंक्समध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही झटपट पैसे मिळवा किंवा वर्क फ्रॉम होम करा वगैरे वगैरे. तर अशी आलेली कोणतीही लिंक डाउनलोड करायची नाही, त्याच्यावर क्लिक करायचं नाही. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही तुमचा व्हर्च्युअल ॲक्सेस पूर्ण समोरच्या व्यक्तीला देऊन बसणार. अशा बऱ्याच घटना आहेत. मध्ये खूप स्कॅम चालले होते की यूट्यूबच्या लिंक्स यायच्या. माझ्या नातेवाईकातलाच एक मुलगा जो स्वतः IT इंजिनियर, त्याला कॉल केला गेला की असं असं वर्क फ्रॉम होम आहे आणि तुम्हाला यूट्यूबच्या लिंक्स पाठवत जाऊ, तुम्हाला व्हिडिओज फक्त लाईक करायचे, बाकी तुम्हाला काही करायचं नाही आहे आणि तुम्हाला 1 लाईकला 50 रुपये वगैरे मिळतील, असं त्याला काहीतरी सांगितलं गेलं. त्यानंतर त्याला त्या लिंक्स येत गेल्या आणि तो ते लाईक करून पैसेचं अकाउंट ठेवून जमवत गेला की बाबा मला आता एवढे पैसे मिळणार, तेवढे पैसे मिळणार. आणि सुरुवातीला त्याला पैसे येऊ लागले, म्हणजे 500, 1000 वगैरे ते पैसे पाठवतात. पण ते जे गुन्हेगार आहेत ते पैसे ते त्यांच्या अकाउंटमधले पाठवत नाहीत, त्यांनी कुठले तरी चोरलेले असतात. ते पैसे ते डायरेक्ट तुमच्याकडे डायव्हर्ट करतात. म्हणजे जी गुन्हेगार आहे ती बाजूलाच राहिली आणि तुम्ही गुन्हेगार बनला का? कारण ते ऑलरेडी एक बळी पडलेला आहे, त्याच्या अकाउंटमधले पैसे तुम्हाला आलेले आहेत. त्यामुळं हे असं झटपट पैसे कमवायच्या मार्गाला तर अजिबातच लागेल.
आता त्या माझ्या नातेवाईकाचं मी तुम्हाला जे सांगत होते, त्याने असं करत 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 त्याने अकाउंट ठेवलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं, फोन त्यांचे सतत चालू होते आणि त्यांनी सांगितलं की आता आमचा ॲडमिन तुम्हाला फोन करेल, मी तर कोऑर्डिनेटर आहे, ॲडमिन फोन करेल, मग HR फोन करेल. आणि त्याच्यानंतर मग HRनी फोन केला, त्याची सगळी माहिती घेतली, बँक डिटेल्स अमुक तमुक, आणि तुम्ही आता एवढं काम केलंय तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील, असं वगैरे नुसतं सांगण्यात येते. म्हणजे ते हिप्नोटाईज करतात बोलून बोलून तुमच्याशी. आणि त्याला सांगितलं की पण तुम्हाला मात्र प्रोसेसिंग फी द्यावी लागेल पर्सेंटेजमध्ये, कारण आमचंही ऑफिस आहे आणि आमचाही स्टाफ, त्यांचे पगार वगैरे असतात, त्याच्यामुळे प्रोसेसिंग फी तर तुम्हाला द्यावीच लागेल. आणि असं करत करत त्याच्याकडनं पहिल्यांदा 2 लाख घेतले, मग 3 लाख घेतले, 4 लाख घेतले, असं करत करत 31 लाख रुपये त्यांनी दिले. स्वतः IT इंजिनियर. आणि त्याच्यानंतर घरच्यांना काही माहिती नव्हतं आणि त्याच्याकडे 11 लाखच होते. ह्यानी बँकेचं कर्ज काढलं आणि पैसे भरले. आता राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूरला ती केस रेकॉर्ड केली. वेळ गेलेला आहे, पैसे डिस्पर्स झालेले आहेत, काही मिळणार नाही. कारण हे जेव्हा पैसे त्यांच्याकडे जातात, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हे पैसे सगळीकडे सगळ्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात आणि पोलिसांच्या हातात काही राहत नाही. त्याच्यामुळे हे झटपट पैसे कमवायच्या मार्गाला अजिबात लागायचं नाही. कष्टाशिवाय काही मिळत नाही आणि फुकट तर काहीच मिळत नाही. फुकट फक्त हवा आणि सूर्यप्रकाश एवढंच मिळतं मला वाटतं. आता ते पण, हवा पण आता प्रदूषित यायला लागली आहे आणि सूर्यप्रकाश पण आता ओझोन डिप्लेशनमुळं अजून थोड्या दिवसानं ते पण कठीण होऊन जाणार आहे सूर्यप्रकाश मिळणं. तर ह्या अशाच एका केसमध्ये एका पुण्याच्या मारवाड्याने 1,56,00,000 रुपये घातले. आता सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असेल तर सायबर क्राईम. कारण सायबर क्राईम जिकडे जिकडे मोबाईलचा वापर केला तिकडे IT ॲक्ट लागतो आणि तो सायबर क्राईम होतो. आता मगाशी मी मॅडमना सांगितलं की डिजिटल अरेस्टमध्ये काल एका बाईने 20 करोड रुपये घालवले. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे कुणाला काय माहिती आहे? म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअली अटक केलंय. कुणाला असा कॉल आला होता कधी की तुमच्या विरुद्ध केस, म्हणजे व्हिडिओ कॉल की तुमच्या विरुद्ध केस रेकॉर्ड झाली आहे आणि तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळून आलेले आहेत, असे कॉल येतात तुम्हाला आणि तुम्हाला भीती दाखवली जाते. व्हिडिओ कॉलमध्ये समोर त्यांनी पोलीस स्टेशनचा सेटअप बनवलेला असतो आणि तो पोलीस ऑफिसर तुमच्याशी संवाद साधत असतो. असं लिटरली होतं. तर अशा वेळी तो मुलगा, ती मुलगी किंवा ती व्यक्ती घाबरून जाते आणि मग तिला काही सुचत नाही आणि कुणाला काही न सांगता ती पैसे ट्रान्सफर करते. आता दीपाची एक मैत्रीण आहे, तिचीच मुलगी पुण्यात, ती पण स्वतः IT इंजिनियर आहे. तर त्या मुलीला फोन असाच व्हिडिओ कॉल आला. ती ऑफिसमध्ये होती आणि पुढे पोलीस ऑफिसर होता आणि तो म्हणाला की अमुक अमुक लॉजवर तुझं आधार कार्ड सापडले आणि त्याला आधार कार्ड नंबर पण सांगितला. आता ते आधार कार्ड वगैरे आपण जे आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कशी चोरली जाते हे मी तुम्हाला पुढं सांगेन. पण आधार कार्ड नंबर सांगितला आणि तुझं कार्ड, तुझा नंबर, आधार कार्डचा नंबर या लॉजवर सापडलेला आहे आणि तिकडे गैरप्रकार झाले होते आणि तुला आम्हाला अटक करावी लागेल. ती मुलगी घाबरली. लॉजवर अनमॅरिड मुलगी, तिचं कार्ड सापडलं, घरच्यांना कळलं तर काय होईल, मित्रमैत्रिणींना कळलं तर काय होईल. अर्थात तिनं हे काही केलं नव्हतं, पण ती भीती खाली आली आणि तिनं 81,000 रुपये त्या माणसाला ट्रान्सफर केले. आता मला सांगा, तुम्ही स्वतःहून जर ते खात्री न करता किंवा जागरूक न राहता तुम्ही स्वतःहून पैसे ट्रान्सफर केले तर ह्याला बँक जबाबदार राहणार नाही. बँक कशी जबाबदार राहणार? तुम्ही नंतर बँकेकडे गेला आणि म्हणाला की नाही माझं हे असं चुकून झालं, नाही, तोपर्यंत पैसे पूर्ण इंडोनेशियामध्ये गेलेले असतात. तर अशा गोष्टीसाठी सतर्क राहा. माझ्या मुलीला सुद्धा हा फोन आला होता की तू पासपोर्टमध्ये इरेग्युलॅरिटीज आहेत आणि तो पासपोर्ट सीज करणारा होता मी वगैरे वगैरे. आता ती US जायचं त्याच्यामुळे ती पासपोर्टच्या ह्याच्यात होती, ती त्याच नादात ना. तिनं लगेच मला फोन केला, मम्मी असं असं झालंय. मग मी म्हटलं एक काम कर,
परत त्याचा फोन आला ना, तुम्हाला कॉन्फरन्समध्ये घे, मी त्याला बरोबर सुनावते. मग पहिल्यांदा मी पोलिसी भाषा वापरली आणि त्याला बरोबर सुनावलं आणि ते मॅटर तिथं स्टॉप झालं. असं तुम्हाला कॉल आला कुणाचा की असं असं झालेलं आहे, ठीक आहे आम्हाला अरेस्ट करा म्हणायचं आणि फोन बंद करून टाका किंवा तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. जर तुम्हाला लिंक फोन नंबर आला असेल तर ताबडतोब तुम्ही 1930ला कंप्लेंट देऊन टाका. तुम्ही घाबरून स्वतःजवळ ठेवू नका ती इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर आणखीन एक व्हिडिओ कॉलचा प्रकार असा आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करते आणि तुम्ही कुठेतरी गडबडीत असता, तुम्हाला माहिती नाही की समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची आहे की नाही आणि तुम्ही गडबडीत फोन उचलता. आता कॅमेरा जर फेसिंग तुमचा असेल तर तुमचा फोटो त्याच्यामध्ये येणार, बरोबर ना. तर ती व्यक्ती अचानकपणे विक्षिप्तपणे चाळे करते किंवा नेकेड होती वगैरे वगैरे असं काहीतरी भानगडी होतात आणि स्क्रीनशॉट काढते पटकन. तुम्हाला कळतच नाही की काय झालंय, तुम्ही लगेच फोन बंद करता, तोपर्यंत तिने स्क्रीनशॉट काढलेला असतो आणि त्याच्यानंतर तोच फोटो तुम्हाला पाठवणार आणि ब्लॅकमेल करायला चालू करणार. त्यामुळे अननोन व्हिडिओ कॉल आला तर अजिबात उचलायचं नाही. जर तुम्हाला वाटलं की हा ओळखीचा नंबर वाटतोय, बंद करा फोन आणि त्याला नॉर्मल कॉल करून विचारा की बाबा का फोन केला होतास. आणखीन एक प्रकार असा आहे की तुम्हाला फोन येतो की असं असं झालंय आणि मी पैसे माझ्या कुणाला तरी पाठवत होतो आणि मी चुकून तुम्हाला पैसे पाठवलेत म्हणून. तर तुम्ही काय करता, लगेच मेसेज बघता, अरे बापरे हो की बँकेमध्ये एवढे पैसे क्रेडिट झालेत, त्यांनी चुकून पाठवलेत. तर तुम्ही काय करता, त्याचे पैसे त्याला परत पाठवणार ना, की चुकून त्यांनी पाठवलेत, तो कुठेतरी अडचणीत आहे. तर तुम्ही कोणताही विचार न करता त्याचे पैसे त्याला पाठवून देता. पण असं कधीही करायचं नाही. तुम्ही तुमचं स्टेटमेंट उघडून बघा जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर, आणि त्याच्यामध्ये इनबॉक्समध्ये तुमचे पैसे आलेत का, क्रेडिट झालेत का बघा आणि मगच पुढची कारवाई करा. कारण जेव्हा तुम्हाला बँकेकडून पैसे क्रेडिट किंवा डेबिटचा मेसेज येतो तर त्याच्या पुढे कोडवर्ड असतो. म्हणजे ॲक्सिस बँकेचं असेल तर AX असतं. आता कराडचं मला माहिती नाहीये काय, KR वगैरे काहीतरी असेल. हां, तर ह्या कोडवर्डनी तुम्हाला मेसेज येतो, पण तो तुम्हाला जो मेसेज आलेला असतो तो मेसेज हा नंबरनी आलेला असतो. म्हणजे आपल्याला किती सतर्क राहायला पाहिजे हे लक्षात ठेवा. आपण खूप त्या मोबाईलमध्ये इतके गुंतून गेलेले आहोत की नुसतं सर्फिंग करण्यामध्ये आपला वेळ जातो. आपण कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेमध्ये असतो आणि आपल्याकडून ही अशी चूक होते. बोर होत नाहीये ना? हा बोला. तुम्ही पाठवले? हा 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 बरोबर. हा बरोबर. काय हे असं सतर्क राहिलं पाहिजे. म्हणजे हे गुन्हेगार ना रोज 100 वेगवेगळे प्रकारचे गुन्हे, म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्याला हे गुन्हाच करायचा आहे, त्यामुळे वेगवेगळे प्रकार ते नवीन शोधत राहत आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये पोलीस पण खूप चक्रावून जात आहेत की आता हे कसं टॅकल करायचं सगळं. म्हणून असे वारंवार जागरूकतेचे संदेश. आता बघा तुम्हाला फोन आला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ती सगळी भाषणच असते 1930ला, कारण अशा केसेस खूप झालेल्या आहेत. आता फेसबुक, इंस्टा मला नाही वाटत इथे कोण वापरत नाही. कोण आहे का असं वापरत नाही? चला 1-2 तरी आहेत. तुम्ही म्हणा वापरा, गुड. तर आपल्याला एअर इंटेलिजन्सद्वारे एक इमेज तयार करून तुमच्याच एका मैत्रिणीचं नाव आणि तिचा फोटो चोरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. आणि तुम्ही काय करता, अरे हिचा आहे होय, हा मानसीचा मेसेज आलाय मला, कारण कालच माझ्याशी बोलणं झालंय, चला एक्सेप्ट करा.
पण नाही, कन्फर्म करा त्यांना फोन करून की खरंच तुम्ही पाठवलंय काय. कारण काय होतं सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्ही एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करता तर तुमच्या फेसबुकवर इन्स्टावर काय चाललंय हे तिला दिसून जातं. काय जर लॉक असेल तर ते दिसणार नाही. तर आता ही तिराईतच व्यक्ती आहे जिने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही एक्सेप्ट केलेली आहे. तर अशी फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही कधीही एक्सेप्ट करू नका, नाहीतर तुम्ही तुमची सगळी माहिती त्याला देऊन बसणार. आजकाल आपण काही जरी झालं की लगेच गुगल करतो. काय कोणी विचारलं, काय माहिती पाहिजे झालं, शेजारी आईला बाबाला नाही विचारणार, भावाला नाही विचारणार, बहिणीला विचारणार, घरात बोलणार नाही, पण काय लागलं तर लगेच गुगल करून आपण. हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये जी आपली फॅमिली, जी आपली संस्कृती आहे ना, ह्याच्यामध्ये दरी पडायला लागली आहे. कुटुंब राहिलेलं नाही. आता घरात 5 लोक असतील तर 5 मोबाईल आणि 5ही लोक त्यात डोकं घालून बसलेले असतात. तर घरात काहीतरी नियम लावायला पाहिजे त्याच्यासाठी की बाबा घरात आल्यानंतर या वेळापासून या वेळापर्यंत कोणीही मोबाईल वापरणार नाही. पण असं होत नाही. खूप कठीण आहे हे. आता जसं दारूमुक्ती केंद्र आणि ड्रग्ज मुक्ती केंद्र वगैरे आहे ना, तसं हे मोबाईल मुक्ती केंद्र. बघा, माझा हा शब्द आहे. पुढच्या 5 वर्षात अशी जर संघटना नाही निघाल्या तर विचारा. कारण इतके आपण सोशल मीडियाला ॲडिक्ट झालो आहोत. तर गुगलवरून इन्फॉर्मेशन घेऊ नका. गुगलची इन्फॉर्मेशन ऑथेंटिक असेलच असं नाही. एखादा टोल फ्री जरी नंबर तुम्हाला बँकेचा पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, पटकन गुगल करता आणि फोन करता. तो नंबर चुकीचा असू शकतो आणि तुम्ही चुकीची माहिती त्यांना देऊन बसाल. आता आपल्या पासबुकवर सगळ्यांच्या मागे टोल फ्री नंबर असतो. ते आता उठायचं कोणी, कपाटातून काढायचं कोणी आणि बघायचं कोणी, एवढे आपण आता आळशी झालेलो आहोत. आणि मगाशीच परत आता हॅकिंगचा वगैरे विषय निघाला. हॅकिंग म्हणजे काय, तुमच्या मोबाईलचा जो कंट्रोल आहे तो समोरच्या व्यक्तीकडे जातोय. तर कधीही तुम्हाला कुणी युजर ID आणि पासवर्ड विचारला तर देऊ नका. आणि तुम्ही पासवर्ड ठेवता काय, आता थोडेसे एजेड लोक झालेले असतील ना, 50च्या पुढचे वगैरे, ते त्यांच्या नाही लक्षात राहत. मग ते काय करतात, इझी आपलं बर्थ डेट किंवा नाव, आडनाव आणि काहीतरी थोडंफार असे आपण पासवर्ड ठेवतो. तर असे पासवर्ड अजिबात ठेवायचे नाही. भले कुठेतरी लिहून ठेवा, तुमच्या मिस्टरांना वगैरे पाठवून ठेवा, कुठेतरी सेफ ठेवा, पण पासवर्ड हा तुमचा क्रिटिकलच असला पाहिजे. कारण हॅकर्स हे इतके हुशार असतात, त्यांचं कामच असतं की तुमचं युजर ID आणि पासवर्ड क्रॅक करायचं. आणि एकदा क्रॅक केलं की मग तुमचं सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे गेली. आणि एखादी आपण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमच्या लक्षात येते काय बघा, एक ऑटो सेव्हचा मेसेज येतो. ऑटो सेव्ह म्हणजे तुमची जी युजर ID पासवर्ड आहे ना, ते ऑटोमॅटिक ते मोबाईलमध्ये सेव्ह होणार. तर ते ऑटो सेव्ह कधीही करायचं नाही. याचं कारण, तुमचा जर मोबाईल हरवला तर त्या व्यक्तीच्या हातात त्या ऑटो सेव्ह केल्यामुळं सगळी इन्फॉर्मेशन जाणार आणि तुम्हाला लॉस सहन करावा लागणार. मॉर्फिंग नावाचा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये चेहरा तुमचा आणि शरीर दुसऱ्या व्यक्तीचं असतं. मग हे एकत्रित करून एक इमेज बनवली जाते आणि ती तुम्हाला पाठवली जाते. ह्याच्यासाठी आपलं फेसबुक, इन्स्टा किंवा काही जे सोशल मीडियाचे आपण जे वापरतो ते लॉक असले पाहिजेत. नाहीतर तुमची इन्फॉर्मेशन घेणार आणि तुम्हालाच ते लोक ब्लॅकमेल करत बसणार. माझ्या सख्ख्या नंदेचा मुलगा, आता मी घरात पण एवढी सांगून पण घरातलेच लोक माझ्या इतके बळी पडलेले आहेत. सख्ख्या नंदेचा मुलगा, तर त्याचा चेहरा आणि पूर्ण खाली नेकेड बॉडी, त्याची 12-13 वर्षाची मुलगी, तिचा बाजूला फोटो, तिचा फोन नंबर, त्याचा फोन नंबर आणि खाली असं लिहिलं होतं, इफ यू वॉन्ट टू एन्जॉय मी प्लीज कॉल ऑन दिस नंबर. माझ्याकडे अजूनही ते मोबाईलमध्ये फोटो आहे. मला ते बघून शॉक बसला.
तोही नंदेचा मुलगा, तो पण MBA झालेला हुशार मुलगा, आणि त्यांनी त्याला 5,000 पाठवले, पण मग तो परत 10,000ची मागणी करू लागला. कारण तुम्ही जेव्हा त्याला पैसे पाठवणार तिथं ते मॅटर संपणार आहे का? नाही. त्यांना कळलं की हे सॉफ्ट टार्गेट आहे आणि ते पैशाची मागणी करत राहणार, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ते सेव्ह आहे. तर हे लोक काय करतात की हे मी व्हायरल करणार म्हणून तुम्हाला धमकी देतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं पैसे मागायला. आता मी लवकर संपवते, मला वाटते कंटाळा तर नाही आला ना. हां, ह्याच्यासाठी मी ते पण मी शेवटी सांगणार आहे की सायबर क्राईम तुमच्या बाबतीत झाला तर तुम्हाला काय करायला पाहिजे ते तुम्ही पाहिजे तर कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. 1930 हा नंबर आहे हेल्पलाईन, तिकडे तुम्ही कंप्लेंट करायची. आणि जर समजा तुमच्या बाबतीत असं खरंच झालं की माझा चेहरा आणि खाली पूर्ण विक्षिप्त बॉडी आणि त्यांनी मला धमकी दिली की मी हे व्हायरल करणार, तर तुम्ही लगेच तुमचं स्टेटस ठेवून टाका. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मेसेज करून टाका की असं असं माझ्या फोटोचं विद्रुपीकरण झालंय आणि त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. कारण आपण हे असं झालं की आपण खूप घाबरतो आणि कुणालाही न बोलता विचार करत राहतो, तोपर्यंत वेळ खूप गेलेला असतो. सायबर क्राईममध्ये एक आहे की तुम्ही वेळ घालवून उपयोग नाही. जेवढ्या लवकर तुम्ही पोलिसांना किंवा 1930ला कळवाल तेवढ्या लवकर तुमचे पैसे वाचतील आणि तुमचं होणारं नुकसान टळेल. तर त्याला म्हणा तू कर, तुला कुठे व्हायरल करायचं ते कर, पण तुम्ही सगळ्यांना तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये सांगून ठेवा की आता जर आपण कसे आहोत हे आपल्या पूर्ण फॅमिलीला, मित्रपरिवारांना माहितीच असतं. त्यांनी पाठवले तर पाठवले. आजकाल मला वाटते रश्मिका मंडानाचं पण, ती पण ह्याच्यामध्ये बळी पडली होती. तिचं एक घाणेरडा काहीतरी फोटो पाठवला होता आणि त्याच्यानंतर तिनं तक्रार केली होती. म्हणजे आता हे दिग्गज लोक पण त्याच्यामध्ये बळी पडतात, तर आपण तर अगदी छोटेसे लोक आहोत. आणि कुठेही जाताना तुमचं लोकेशन शेअर करू नका. एकतर तुम्ही फेसबुक, इन्स्टावरची इन्फॉर्मेशन ऑन ठेवलेली आहे आणि तुम्ही लोकेशन शेअर करता, मी इकडे चालले, मी तिकडे चालले, मी तिकडे चालले, आम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करतोय. जर गुन्हेगाराला कळलं की तुम्ही फॅमिलीसोबत गेला तर तुमचं घर साफ होईल ना इकडे, कारण ऑलरेडी तुम्ही इन्फॉर्मेशन सगळी ओपन ठेवली आहे. तुम्ही केव्हाही GPS वापरता तेव्हा GPS वापरून झाल्यावर ताबडतोब बंद करून टाका आणि लोकेशन शेअर करायची गरज नाही. तुमच्या मुलांना पण हे सांगा. हे बघा, मला असं वाटतंय आजकालच्या जमान्यामध्ये आपला आनंद हा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच सुखाचा वाटतो, बरोबर ना? अदरवाईज सगळे तुमच्याशी जेलसच असतात ना. मग कशाला तुम्ही त्यांना सांगताय? काय गरज आहे तुम्हाला त्यांना सांगायची? तर काही सांगू नका तुम्ही कुणाला. तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा आणि तुमचे जे अगदी निरर डिरर आहेत त्यांना पाठवा. ते तुमच्या सुखामध्ये, आनंदमधून ते म्हणजे सहभागी होऊन तेही सुखी होतील. आणि आता फेसबुक आणि इन्स्टा किंवा हे जे ॲप आहेत हे वापरल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका. किंवा तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर, बँकेचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका, कारण परत तुमचा मोबाईल चोरीला गेला तर ते तुमचं नुकसान होणार. ह्याच्यामध्ये एक प्रायव्हसी सेटिंग असतं, हे कुणाला माहिती आहे? एवढ्या मोठ्या हॉलमध्ये फक्त 1-2 व्यक्तींना, 3-4 व्यक्ती, 10 व्यक्ती, 50% व्यक्तींना तरी माहिती असायला पाहिजे, कारण एवढे जागरूक करतंय पोलीस डिपार्टमेंट किंवा शासन, तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. प्रायव्हसी सेटिंगमध्ये जा. आता समजा तुम्हाला एखाद्या मुलीचा प्रोफाईल बघायची आहे, तुम्ही नाव टाका, तिथे येईल दिस प्रोफाईल हॅज बीन लॉक्ड असं येतं. मग तुम्ही कशाला ओपन ठेवली आहे? तुम्हाला जर स्वतःला माहिती नसेल कसं ते लॉक करायचं, तर तुमच्या घरात मुलं असतात इंजिनियर, मुलांना सगळं पटापटा, इंजिनियर नसली तरी त्यांना पटापटा सगळं येतं, त्यांच्याकडनं शिकून घ्या आणि तुमचे ते प्रायव्हसी सेटिंगला जाऊन ते अकाउंट सगळे लॉक करून ठेवा, म्हणजे त्याला टाळं लावून ठेवा. काही ॲप्स आहेत जसं की
क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूवर, रिमोट डेस्क, गुगल मीट, हे मी तुमच्या कुणाला तरी पाठवून ठेवेल. काही हे जे ॲप आहेत ना, हे ॲप कधीच डाउनलोड करायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये तुमची स्क्रीन 100% त्यांना शेअर होणार. त्याच्यामुळे हे काही तुम्ही आता जाऊन गुगल केलं की कुठले बँक किंवा कुठले ऑथेंटिक आहेत आणि कुठले ऑथेंटिक नाहीत ते तुम्हाला कळू शकेल. पण हे काही ॲप तर तुम्ही वापरूच नका, आणि वापरलं जर समजा तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं 2 मोबाईल ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करणार नाही आहात. ऑनलाईन शॉपिंग हे तर सगळेच करत असणार, कारण शॉपिंग म्हणताना आत्ताच मला हसरे चेहरे दिसायला लागले तिकडे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये करायचं असेल तर त्यांची रिफंड पॉलिसी काय आहे, रिटर्न पॉलिसी काय आहे बघा, CODचा ऑप्शन अवेलेबल आहे का बघा, आणि ते ब्रँडेड प्रॉडक्ट आहे का बघा. नाहीतर तुम्ही मागवता एक आणि घरात येतं एक. खूपदा असं होतं लोकांचं. आता 500,000चं नुकसान आपण बेअर करू शकतो, त्याच्यामुळं आपण म्हणतो जाऊ दे तिकडे, मरू दे, काय आता काय गेले तर गेले. पण कशाला ना, 500,000 रुपये आपल्याला काही नाही आहेत, पण एखाद्या गरीबाला त्याची खूप मोठी किंमत असेल. त्याच्यापेक्षा तुम्हाला अगदीच वाटतं तिकडे जाऊन दान करा, त्याचं तर तुम्हाला पुण्य तरी लागेल. तर असे उगाच पैसे घालवू नका. ऑनलाईन शॉपिंग करा, पण ऑथेंटिक आणि जे ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्याकडूनच करा. कुठेही तुम्हाला फ्री वायफाय मिळालं तर अजिबात वापरायचं नाही, कारण फ्री वायफाय वापरलं की तुमचं परत डेटा तुमचा त्यांच्याकडे जाणार. आणि मला वाटतं आता शेवटचं 1-2च गोष्टी आहेत. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला एखादी लिंक येते आणि तुम्ही लिंक उघडली की त्यांना कळतं की ह्या इंटरेस्टेड आहेत, तर तुम्हाला कॉल येतो की आम्ही 7 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग देत आहोत तुम्हाला, तर तुम्ही इच्छुक आहात का. मग तुम्ही फ्री मिळते म्हणताना आपण भारतीय लगेच पळतो, तर फ्री चला बघूया तरी म्हणून आपण त्याच्यामध्ये जातो. आणि खरोखरच कुठल्या तरी एका ब्रँडेड कंपनीच्या नावाने तुम्हाला फ्री ट्रेनिंग दिलं जातं की शेअर मार्केटिंग कसं करायचं, आणि तुम्हाला नंतर मग एक 500,000 रुपये छोटी अमाऊंटनी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगितलं जातं, आणि लगेच तुम्हाला त्याचा फायदा झालेला दाखवतात पण, की तुम्हाला बघा आता तुम्ही 15,000 गुंतवले तर त्याची आज किंमत 18,000 आहे. मग असं आपलं हळूहळू आपण त्याच्यामध्ये आपलं लालच जे आहे ते वाढत जातं आणि आपण त्याच्यामध्ये पैसे घालतो. असे लोकांनी करोडो रुपये घातले. आजच्या महाराष्ट्र टाइम्सला कोणी वाचले असेल तर बघा, एका रिटायर्ड नेव्हल ऑफिसरनी अशा व्हॉट्सअप लिंकवरून फ्री ट्रेनिंग घेतलं आणि त्याचे 1.5 कोटी रुपये गेलेत. आजच्याच महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये आहे बघा न्यूज. आता नेव्हीचा ऑफिसर म्हणजे हा खरंच सुज्ञ असणार ना, कशाला अशा झटपट पैसे मिळवायच्या मागे लागायचं. तर हे ऑनलाईन जे शेअर मार्केट, एंजल ब्रोकर वगैरे काही तुमचे ब्रोकर असतील तर त्यांच्या थ्रू करा, पण तरी पण खूप सांभाळून, कारण नाहीतर मग टोरेससारखं व्हायचं की आज तुम्ही पैसे गुंतवायचे आणि उद्या त्यांचं ऑफिसच तिथे नसायचं. आणि आता शेवटचा जो फ्रॉड मी सांगेन तुम्हाला, ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजनना टार्गेट केलं जातं. तर त्याच्यामध्ये त्यांना फोन येतो की तुमचा भाचा बोलतो किंवा कोणतरी बोलतं वगैरे असं. परवाच एक कोल्हापूरमध्ये अशी घटना झाली होती. चिपडे सराफ आहेत ना, त्यांच्या सासऱ्यांची, ती सोनल आहे ना, सोनलच्या वडिलांची केस झाली आहे ती. तर ह्याच्यामध्ये वडिलांना फोन आला, ते 80 वर्षाचे आहेत, मी त्यांचा भाचा बोलतोय आणि मला खूप पैशाची गरज आहे आणि मला ताबडतोब 90,000 रुपये पाठवा. तर त्या आजोबांनी चेक लिहिला आणि बँकेत पाठवला आणि ताबडतोब NEFT करायला सांगितलं पंचगंगा बँकेमध्ये. तर 90,000च्या ऐवजी त्यांनी 9,000 सांगितले, 9,000चा आकडा लिहिला त्याच्यामध्ये चेकमध्ये. त्या व्यक्तीचा परत आला फोन की जी भाचा, सो कॉल्ड भाचा, की 9,000 नाही आजोबा, मला 90,000 रुपये पाहिजेत. मग ह्यांनी परत दुसरा 81,000चा चेक लिहिला
आणि परत डिटेल्स देऊन बँकेत पाठवलं. अशा रीतीने त्यांनी 90,000 रुपये घालवले. तर असं तुम्हाला कुणी फोन केलं की बाबा मी अडचणीत आहे आणि मला गरज आहे, तर खरंच असं होऊ शकतं. असं काही होणार नाही असं नाही. कुणाचा ॲक्सिडेंट होईल किंवा कोण अडचणीत असेल तर त्यांना पैसे पाठवले. पण जेव्हा असा फोन येतो तर तुम्ही तो फोन कुणाचा आहे पहिला खात्री करा आणि मगच. हां बोला. माईक देऊया का तुम्हाला, नाहीतर पुढे या. हां 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 मग मला रिटर्न 1 तासाने फोन आला हां की मी परत माझ्या बाबांचं नाव घेतलं हा. आणि पैसे पाठवले नाहीत का. हां मग मी त्यांना म्हटलं मी माझ्या बाबांसंग बोलून व्हेरीफाय केलेलं आहे, हा. तुम्ही माझे बाबा नाही आहेत, मला इथून पुढे फोन करायचं नाही. टाळा. नसेल तर मी पोलिसांना सांगेन. व्हेरी गुड. आणि हे असे फोन लगेच ब्लॉकवर टाकून द्यायचे, कारण ते लोक काय करतात, फोन करतात आणि इतक्या घाणेरड्या शिव्या देतात की आपल्या ते 2 दिवस डोक्यातून जात नाही. हां शिव्या देतात, अतिशय घाणेरड्या शिव्या देतात. असंच पुण्यात पण एका माझ्या मैत्रिणीचं झालं होतं की तिला फोन आला की तुमच्या मुलीला मी असं असं अटक केलेलं आहे आणि ती पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि जर तुम्हाला त्याच्यापासून वाचवायचं असेल तर ताबडतोब पैसे पाठवा. मग हिने काय केलं, लगेच मुलीला फोन लावला. आता ती बसली आहे क्लासरूममध्ये फोन घ्यायला अलाउड नाही, तर ती फोन करते 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 ती फोन उचलायला तयार नाही. अशा रीतीने मग तिने काय केलं, शेवटी स्वतःच्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवलं आणि बघितलं तर ती लेक्चरमध्ये. ती म्हणाली मम्मा मी लेक्चरमध्ये, मी कसं फोन उचलणार. तर खात्री करा आणि मग तुम्ही काय पैसे पाठवायचे असतील तर पाठवा. शक्यतो ह्या भानगडीत पडायचं नाही. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे काय की अशी जर तुमच्या बाबतीत घटना घडली तर काय करायचं. तर आता 1930 1930ला तुम्ही कॉल करायचं. हे 1930 काय आहे, हे हेल्पलाईन आहे. नॅशनल सायबर क्रिमिनल रिपोर्टिंग पोर्टल म्हणतात त्याला, NCRP. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटनं मला वाटतं 3-4 वर्ष झाली ही हेल्पलाईन चालू करून. तर इकडे तो फोन इकडे तुम्ही कंप्लेंट दाखल करायची. त्याच्यामध्ये तुमचं नाव, फोन नंबर, तुमचे बँकचे डिटेल्स आणि तुम्हाला म्हणजे अकाउंट नंबर, कुठून पैसे गेलेत वगैरे ते, आणि ट्रान्झॅक्शन काय तुम्ही केलं आणि कसं तुमची फसवणूक झाली हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि ते लिहिल्या तुम्हाला एक मेसेज येतो, एक्नॉलेजमेंट मेसेज, आणि त्याच्यामध्ये तो नंबर असतो. तो नंबर घेऊन तुम्ही 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनला जायचं आणि त्यांना सांगायचं की मी ही अशी ऑनलाईन कंप्लेंट दिलेली आहे आणि हा एक्नॉलेजमेंट नंबर आहे आणि तुम्ही माझी FIR घ्या. मला माहिती आहे पोलीस ही छोटी अमाऊंट असेल तर थोडं टाळाटाळ करतात, पण जर तुम्हाला वाटलं की माझी तक्रार घेतली जात नाहीये तर त्याच्यावरती नोडल ऑफिसर आहेत ना, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट. प्रत्येक राज्यामध्ये नोडल ऑफिसर ठेवलेले आहेत. नोडल ऑफिसरला कॉन्टॅक्ट करायचा आणि माझी आपोआप तक्रार घेतली जाईल. पण इन्फॉर्मेशन स्वतःकडे ठेवून घेऊ नका, ताबडतोब ऑनलाईन कंप्लेंट करून पोलीस स्टेशनला जा. जर एखाद्या स्त्रीला एखादी व्यक्ती फोन करून सुद्धा सारखं फोन करून जर त्रास देत असेल आणि ती व्यक्ती जर घाबरून नवऱ्याला न सांगणं किंवा असं काही करत असेल तर ह्याच्यासाठी पण 354D जे आहे स्टॉकिंगचं, त्याच्यासाठी पण तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकता की ही व्यक्ती मला सारखं फोन करते. का तुम्ही पहिल्यांदा काय करणार, ब्लॉक करणार, मग ती व्यक्ती दुसऱ्या फोनवरून करते, तिसऱ्या फोनवरून, असे 50 फोनवरून फोन करणारे लोक पण आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार द्या. तुम्ही सायबर क्राईमला बळी का पडता ह्याची 2च कारणं आहेत. एक तर भीती आणि दुसरं म्हणजे झटपट पैसे मिळवण्याचं लालच.
तर अशा रीतीने मी तुमचं जे डोकं खाल्लेलं आहे कारण तुम्ही खूप अशा छान नाचण्याच्या वगैरे मूडमध्ये होता आणि तुम्हाला मी सिरियस मोडमध्ये घेऊन गेली आहे थोडंसं. तर माफ करा मला. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दिवसेंदिवस गुन्ह्याचे वेगवेगळे प्रकार समोर येतील, त्यामुळे कमीत कमी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करा. आपण आता ते 5 रुपयाची भाजी गेली की लगेचच स्कॅन करून पैसे पाठवून देतो. त्याच्यापेक्षा पैसे स्वतःजवळ बाळगा आणि कमीत कमी ह्या प्रकारांना बळी पडा. आता कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कोणी मला विचारू शकता. मगाशी मॅडमनी जसं सांगितलं, मी लॉयर पण आहे, सायबर लॉ पण केलेला आहे आणि पोलीस खात्याचं तर नॉलेज आहेच आहे. जर तुम्हाला कधी काही लागलं तर तुम्ही मला माझा नंबर घ्या आणि तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. मी तुम्हाला 100% मदत करेन, कायदेशीर मदत. महिलांना कोणाला जर काही विचारायचं असेल तर हात वर करा, माईक आणून दिला जाईल. जे हेल्पलाईन आहेत ना त्या सर्वांना सांगा, म्हणजे त्या टाईप करून ठेवतील बहुतेक. हा, त्याच्यावर हेल्पलाईन सगळे आपण टाकूयात. चालतं. ओके, चला, धन्यवाद. विचारायचंय कुणाला काही? नाही. बिनधास्त विचारा, काय विचारायचे ते विचारा. आम्ही पिक्चर बघत होतो आणि मध्ये एक ऍडव्हर्टाईज झाली, क्वेश्चन विचारला की असं असं उत्तर द्या चेहरा. मग आम्ही उत्तर दिलं फोनवरून आणि लगेच फोन आला, तुम्हाला गाडी लागली. हा, आणि मी माझ्याच फोनवरती आला. मग मी घरी सांगितलं, पण मी विषय सोडून दिला होता. पण मी माझ्या भावांना बहिणींना सांगितलं, ते एक्साइट झाले की हा आपल्याला गाडी लागली आहे. मग परत त्याचा फोन आला की अशी अशी गाडी लागली आहे, मग तुमचा ॲड्रेस पाठवा, आधार नंबर पाठवा. पण त्या दोघांनी पाठवलं, पण आमच्या घरातले नव्हते तयार. पण त्यांनी मनाव घेतलं की लागली तर कशाला सोडायचं. मग त्यांनी तिकडून फोन केला की 25,000 पाठवा म्हणून. आणि 25,000 पाठवले. परत फोन आला की 10,000 पाठव, गाडी आता निघायलाच लागली आहे असा. पण मला एक विचारायचं होतं की ह्या ॲडव्हर्टाईज TV वरती घेतात, म्हणजे ते कोणत्या बेसिसवरती ॲडव्हर्टाईज टीव्हीच्या चॅनलवरती घेतात? टीव्ही कुठलं तरी प्रायव्हेट चॅनल, सिनेमाच्या TV होता त्यावेळेला. कुठला? सिनेमा चॅनेल त्याच्यावरती होता. आणि आम्ही लोकेशन ट्रेस केलं, म्हणजे माझे मावस बहिणीचे मिस्टर मुंबईला आहेत ना, DYSP येते महेश तरडे म्हणून. मग त्यांना सांगितलं, मग त्यांनी लोकेशन ट्रेस केलं, तर ते बेंगलोरच्या साईडच्या पुढे आहेत, म्हणजे तिथं सगळे गुंड लोकच आहेत. म्हणजे ते म्हणले की त्यांचं आपण काहीच करू शकत नाही, तो एरिया खूप डेंजर आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळेला केलं ते फोन नंबर देऊन. पण आमचे 25,000 गेले. आणि भावाच्या बाबतीत पण तेच झालं होतं की तुम्ही जे सांगितलं ना की फेसबुकवरती हे होतं की फ्रॉड होतात, पण आपले पूर्ण घर दिसतं त्यांना. म्हणजे आपण काय करतोय, फोन बंद जरी असला ना की आपण नाही, म्हणजे फोन चालू आहे, बंद आहे स्क्रीन, पण त्यांना आपले सगळे पिक्चर्स, असा फोन ठेवला की बॅक कॅमेरावरून सगळं दिसतं. कारण त्याचे सगळे फोटो त्याला पाठवले, ज्यांनी केलं होतं त्याच्याबद्दल, म्हणजे त्याचा फोन हॅक केला होता, त्यानं सगळे घरातले फोटो पाठवले की बाळ काय करतंय. म्हणजे हे फोटो त्याच्याकडे कसे गेले, पूर्ण ऑल घरातले आमचे फोटो त्याच्याकडे गेले होते हे सगळे. मग त्यानं काय केलं, परत त्यानं आमच्या मावस ह्यांनाच फोन केला. त्याने म्हणले तू काहीही करू नकोस, धमकी दिली तरी काही इन्फॉर्मेशन देऊ नको, तुझे सगळे बंद कर आणि परत अकाउंट चालू कर. पण परत त्यानं बहिणीला माझा मेसेज केला की तुझ्या भावाचे फोटो बघा, हे असं असं तुमचा भाऊ वागतोय असं. म्हणजे बहिणीचं पण त्याच्याकडे कसं गेलं ते पण कळालं नाही. खरं तेच ना, तुमची ऑनलाईन इन्फॉर्मेशन जर ओपन असेल ना तर सगळं त्यांना कळणार ना. पण बंद फोन असला तरी सुद्धा दिसतं. म्हणजे बंद फोन म्हणजे तेच ना, स्क्रीन चालू आहे, माझा फोन आहे पण चालू आहे, फोनचा पूर्ण ताबा त्याच्याकडे, व्हर्च्युअली ताबा त्याच्याकडे आहे. म्हणूनच त्यांनी कुठली तरी अननोन लिंक दाबली असणार, त्याच्यामुळे त्या फोन ह्याचा हा डेडच फोन वापरतोय तो असं झालं. आमच्या सगळे घरातले फोटो होते, म्हणजे तो सहज जरी बसला तर त्याचे सगळे फोटो त्यांना पाठवले की तू असे पैसे पाठव, तुझा असा, म्हणजे घाणेरडे फोटो पाठवले मुलीसोबत वगैरे असे फोटो पाठवले. आणि हेच फोटो माझ्या बहिणीला पाठवले त्यांनी, फेसबुकवरती मेसेज केले की तुमचा भाऊ असा होता. म्हणजे ते मग बहीण चिडली, तू असं काय, ते म्हणले अगं हे सगळ्याच पोरांच्या बाबतीत व्हायला लागले असं. आमच्या तिथं भरपूर केसेस झाल्या होत्या.
खूप आता इथून पुढे तर अतिशय कठीण आहे सायबर क्राईमच्या संदर्भातलं. ते मी म्हटलं ना की व्हर्च्युअली ताबा फोन तुमच्याकडे आहे, पण तो ऑपरेट करतोय तो तिसराच. ह्याच्यासाठीच आपला ताबा हा आपल्याकडे राहण्यासाठीच मी तुम्हाला हे एवढं सगळं सांगितलं. ते मोबाईलवरती डॉट्स पण येतात ना, ग्रीन डॉट, ऑरेंज डॉट येतात. म्हणजे फोन कुणाला लावला की ते मोबाईलवरती डॉट येतो वरती. अच्छा, हा बरोबर. हा, म्हणजे त्याचं काय ते कशामुळे येतात? ऑरेंज डॉट, ग्रीन डॉट वगैरे येतात मोबाईलच्या आपल्या इकडे कोपऱ्यात असे रेकॉर्डिंगचं रेकॉर्डिंगचे येतात. पण मी नंतर जे माझे परमिशन सगळ्या लॉक केल्या ना, की ऍप मध्ये जाऊन की सगळ्या मी अलाउ केल्या ना सगळ्या ऍपला, म्हणजे मिशो सगळ्याच कुठल्या त्या सगळ्या मी बंद केल्यानंतर ते डॉट्स यायचे बंद झाले. म्हणजे मी पूर्ण बंद करून टाकलं परत. हे प्रकार तर अतिशय वाढत राहणार आहेत आणि त्याच्यामुळं खूप आपण सतर्क राहिलं पाहिजे. जर काही असं तुमच्या बाबतीत थोडीशी 0.01% जरी तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही पटकन कन्सल्ट करा कुणाशी तरी. तुम्ही असं नुसतं बसू नका तुमच्याकडे ठेवून की आता मी काय करू की नको अशी डायलेमा परिस्थितीमध्ये राहता आणि आपण मग जाऊ दे तिकडे म्हणून आपण करून टाकतो. असं आता त्यांनी जे सांगितलं ना की तुम्हाला गाडी लागली, मध्ये एक फॅड आलं होतं. माझ्या मावस भावाची मुलगी, त्या मुलीला सांगितली, नुकती इंजिनियर झालेली, तिला सांगितलं की तुला टाटा मोटर्समध्ये जॉब लागलेला आहे आणि तुला एवढं पॅकेज देणार आहे आणि तुझी CV पाठव. तिनं ती सगळी प्रोसेस केली आणि त्याला फिशिंग म्हणतात. म्हणजे टाटा मोटर्सचं जे पूर्ण वेबसाईट आहे ना, ते पूर्णच्या पूर्ण कॉपी करून तुम्हाला त्याच्यावरून मेसेज पाठवले जातात. तुम्ही जर जाऊन बघितलं तिथे तर ते तुम्हाला वाटणार की अरे हे तर टाटा मोटर्सच आहे. ह्याला फिशिंग म्हणतात, की जेणेकरून हुबेहूब तशी ती वेबसाईट बनवली जाते. आणि ते मावस बहिणीच्या भावाच्या मुलीने 20,000 रुपये पाठवले आणि तिला सांगितलं की तुम्ही मद्रासला, चेन्नईला या आणि विमानाने आला तरी चालेल, तुम्ही आल्यानंतर तुमचा यायचा जायचा खर्च आणि हे तुम्ही पाठवलेले 20,000 तुम्हाला सगळे रिफंड केले जातील. आणि नंतर कळलं की ते फ्रॉड होतं. तर हे ते टेक एवढंच आहे की कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. अजून कुणाला काही विचारायचंय? हॅलो मॅडम. अच्छा, 2001 मधला मी एक अनुभव सांगते तुम्हाला. मी कोसोवोपोली म्हणून एक गाव होतं, तिथे मी राहत होते. एक सर्बियन फॅमिली होती, नवरा बायको दोघंही सर्बियन, आणि मी त्यांच्याबरोबर पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. तर तिथे सर्बियन आणि अल्बेनियन 2 जमाती होत्या. त्यांचा एथनिक प्रॉब्लेम होता म्हणून युनायटेड नेशननी इंटरव्हेन्शन करून तिथे युनायटेड नेशनचा फोर्स पाठवला होता. तशी मी 2001 मध्ये कोसोवोला गेले होते. तिथं मी राहत असताना माझ्या बरोबरचे जे अधिकारी होते ते म्हणाले, सुरेखा तू ह्यांची भाषा वगैरे शिकायच्या कधी भानगडीत पडू नको. पण मी त्या पेईंग गेस्ट बरोबर म्हणजे सर्बियन फॅमिली बरोबर राहत होते. सर्बियन म्हणजे ख्रिश्चन ना, आणि अल्बेनियन म्हणजे मुस्लिम. तर त्यांचं इतकं वाकडं आहे, ते असे समोरासमोर एकमेकाला बघत पण नाही. त्या मानानं आपण इथे हिंदू मुस्लिम खूप गुण्यागोविंदाने राहतो, तिथं ते एकमेकाचा चेहराही बघत नव्हते. म्हणजे 2001ची गोष्ट मी सांगते. तर मी त्या फॅमिलीबरोबर राहता राहता आता मला त्यांच्याबरोबर राहायचं म्हणजे मला थोडं तरी बोलायला पाहिजे, नाहीतर चालणार कसं माझं. तर मग मी सिक्रेटली सर्बियन लँग्वेज शिकायला चालू केलं. म्हणजे ॲटलिस्ट मला शब्द तरी माहिती पाहिजेत. क्रॉम्पीर म्हणजे बटाटा, सर्निलुक म्हणजे लसूण, बेलिलुक म्हणजे कांदा, असं थोडं, खुमारच म्हणजे डास, असे थोडे थोडे शब्द करत करत जवळजवळ मी 1001 शब्द शिकले. तेव्हा लर्निंग किती फायद्याचं पडतं. मग ते कुठलंही लर्निंग असू दे, हे ह्याच्यामध्ये टेक आहे. तर काय झालं, माझ्या घरमालकिनीची मुलगी सर्बियावरून कोसोवोला येणार होती. तर ती अशी एकटी येऊ शकत नाही, ते पोलीस एस्कॉटमधूनच त्यांना इकडे तिकडं केलं जात होतं. पण ती ब्रेझोविच्या मित्रोविच्या नॉर्थ मित्रोविच्या म्हणून एक ठिकाण होतं, ट्रेननं तिथं येणार होती आणि तिकडून तिला
कोसोपोली, म्हणजे जवळजवळ साधारण एक 60-70 किलोमीटर ड्राईव्ह करून तिला ते आणायचं होतं. तर ते माझ्या घरमालकिनीने मला सांगितलं की असं असं तिला आणायचं आहे आणि सुरेखा तुझी गाडी घेऊन जाऊया काय म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मी आता त्यांच्यावर अगदी मम्मा पप्पा म्हणून, म्हणजे आई वडिलांसारखं, अजूनही ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आज जवळजवळ 23 वर्ष झाली. ते वडील वारले, आई त्यांची अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे माझ्या. तर तिने मला रिक्वेस्ट केल्यानंतर मी म्हटलं ह्यांचा खरंच प्रॉब्लेम आहे, कारण एखाद्या आईला आपल्या मुलीला भेटायची किती इच्छा असते हे तुम्ही सगळेजण जाणता. तर तिला आणण्यासाठी म्हणून मी त्या माझ्या मम्माला, म्हणजे मी तिला मम्मा म्हणते, मम्माला गाडीत बसवलं आणि तिला म्हटलं चल आपण जाऊया. तर तिकडे नॉर्थ मित्रोविचा आणि साऊथ मित्रोविचा असं होतं. तर साऊथ मित्रोविचा म्हणजे तो अल्बेनियनचा मुस्लिम भाग आणि नॉर्थ मित्रोविचा म्हणजे ख्रिश्चन लोकांचा भाग, सर्बियन लोकांचा भाग. आणि आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही अल्बेनियन भागात गेलो. आता अल्बेनियन भागात गेल्यानंतर माझ्या गाडीत सर्बियन बाई, ते सगळे लोक माझ्या गाडीच्या बाजूला उभे झाले. नशिबाने तिकडे बॉर्डर पोलीस होते आणि त्यांनी आम्हाला वाचवलं आणि ते म्हणाले तुम्ही हिला घेऊन इकडे कशाला चाललाय, तुम्ही जा परत. आणि मग आम्ही कसं तरी करून तिकडून बाहेर पडलो आणि मग नॉर्थ मित्रोविचाला गेलो आणि तिकडे सर्बियन ते म्हणजे जिकडे रेल्वे स्टेशन होतं तिकडे गेलो. आम्ही दोघीच होतो गाडीमध्ये. तिकडे गाडी गेल्यावर सगळे सर्बियन लोक ओरडायला लागले की गाडीतनं खाली या, तुमची गाडी पेटवणार. ह्याचं कारण म्हणजे माझ्या गाडीला KA म्हणजे कोसोवो पोलीसची नेमप्लेट होती. तर ते सर्बियन लोकांनी, आता ऑलमोस्ट हा देश मुस्लिम झाला होता, सर्बियन अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते, मग त्यांना ती गाडीची नेमप्लेट पण बघायची नव्हती. म्हणून ते लोक सगळे बाजूला येऊन जोरदार मारायला लागले. तर माझी ती मम्मा सर्बियन, ती त्यांना सर्बियन भाषेत त्यांना सांगायला लागली की ही पोलीस अधिकारी माझी मदत करायला इकडे आली आहे. अक्षरशः ती त्यांना गयावया करून सांगायला लागली. मी देखील सर्बियन मोडक्या तोडक्या भाषेत त्यांना सांगायला लागले. मग त्यांना कळलं की हा ही याला मदत करायला नाही म्हणे, तरी ताबडतोब इथून तुम्ही निघून जा, नाहीतर ते माझी गाडी पेटवणार होते. आणि मग आम्ही पटकन कसं तरी त्या स्टेशनमधून आलेल्या मुलीला घेतलं ताब्यात आणि आम्ही घरी आलो. नाहीतर कदाचित तेव्हा जर त्यांनी पेटवली असती तर मला झेंड्यात गुंडाळूनच इकडे इंडियात आणलं. खूप द्वेष. आणि मी जेव्हा साऊथ सुदानमध्ये होते 2016ला, तेव्हा तर अतिशय वाईट परिस्थिती. साऊथ सुदानमधली एक गोष्ट सांगते. एक छोटासा मुलगा, एक 5-7 वर्षाचा मुलगा असेल, तर त्याच्या डोक्यातून खिळा इकडनं घालून इकडनं काढला होता. तिकडे लोक खरंच जनावर आहेत. आणि अजूनही म्हणजे तिथे बायकावरती काही घालतच नाहीत, खाली फक्त एक काहीतरी आपलं ओढणीसारखं गुंडाळलेलं असतं, वरती काही नसतंच, कारण गरम पण तिथे खूप होतं. पण अशी तिथे परिस्थिती आहे आणि तिथल्या बायका अतिशय कष्टाळू आहेत. पुरुष काहीही काम करत नाहीत. तर ते झालं असं होतं की शेजारी 2 मुलं खेळत होती, तर एका मुलाचा बॉल दुसऱ्या मुलानं घेऊन गेला आणि तो मुलगा घरी रडत आला की ते शेजाऱ्यानं माझा बॉल नेलाय म्हणून. तर त्याच्या वडिलांनी त्या मुलाला बोलवून घेतलं आणि खिळा ठोकला होता, इकडून इकडे काढला होता खिळा. म्हणजे इतके क्रूर लोक आहेत तिकडे दिवसाला एक 150-200 तरी मर्डर असे सर्रास होतात. आणि देश आहे एवढासा साऊथ सुदान. तिथे आमच्यावर पण जेव्हा फायरिंग वगैरे व्हायचं तर आम्ही बॅरॅक्समध्ये राहायचो, तर आम्ही जेव्हा फायरिंगचा आवाज आला की पटकन आम्ही झोपून जायचो की आपल्याला गोळी लागू नये. असं तर खूपदा होत होतं. आणि दगडफेक तर रोजच, पोलिसांवर तर रोजच, कारण पोलीस तिथे लोकल लोकांच्या मदतीला आले होते आणि तिथली जी दुसरी जमात होती त्यांना ते नको होतं. हे सगळं इंटरनॅशनल लेवलचं खूप मोठं पॉलिटिक्स आहे. हे आपण पोचणारच नाही तिथे. आम्ही तिथे काम करूनही आम्हाला असं कळत नव्हतं की ते काय चाललंय. हे जे वेटो पॉवरवाले जे लोक आहेत, 5 देश आहेत, त्यांनी हे सगळं जे गरीब आणि
देश आहेत, गरीब देश म्हणजे तिथले लोक जे गरीब आहेत, पण तिकडे सोनं पिकतं, ऑइल, सोनं असं, तर ते लोक त्या कंट्रीचा ताबा घेत आहेत. जसं आता इस्तिमूरला होते, ऑस्ट्रेलियाने पूर्ण त्याचा ताबा घेतलेला आहे आणि अंडरग्राऊंड टनेल टाकून सगळं तिमूरमधलं ऑइल ऑस्ट्रेलियामध्ये जातं आहे. आता हे सगळं ऑफ द रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारचे बरेच अनुभव आले होते. सांगत बसले तर रात्र होईल, रात्र पण पुरणार नाही. चला, धन्यवाद. सगळ्यांनी अगदी शांत चित्ताने मॅडमचं म्हणणं ऐकून घेतलं. अतिशय सुंदर, म्हणजे एक असं काहीतरी टेकावे घेऊन जाऊ आपण घरी, अशा पद्धतीनं मॅडमनी आपल्याला काय आपल्याशी चर्चा केली. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा जीवन प्रवास सांगितला, परंतु सायबर क्राईम आणि सायबर अरेस्ट, त्याच्याबरोबर फेसबुक, आपल्याला कोणत्या प्रकारचे आपल्याला फोन्स येतात, त्याचे आपण कशा पद्धतीनं त्याचं निराकरण केलं पाहिजे किंवा तसले फोन नाही घेतले पाहिजे, याच्याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती मॅडमने आपल्याला दिली. आणि मॅडम धन्यवाद. खरंच कोणालाही कंटाळा आलेला नाही आहे आणि कोणी उठतं असं नाही. बऱ्याच अंशी कार्यक्रमांमध्ये कसं होतं, संध्याकाळच्या वेळेला जरा थोडं मागचा हॉल रिकामा होतो, पण इथं अजूनही बघितलं ज्या पहिल्या सकाळी आलेल्या लेडीज आहेत तशाच त्या आहेत आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही. त्याच्याबद्दल धन्यवाद मॅडम. थँक्यू व्हेरी मच. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. आपल्या या कार्यक्रमाचे आपण प्रत्येकजण कुटुंबातील, आपल्या अर्बन कुटुंबातील सदस्य आहोत. मग कुटुंबांचे आपण आभार तर मानत नाही, पण एक औपचारिकता म्हणून मी सर्वांचे की उपस्थित इथं सर्व म्हणजे संचालिका, शिवाय सर्व संचालकांच्या होम मिनिस्टर्स, सर्व वरिष्ठांच्या, शिवाय आपला सेवक वर्ग त्यांच्या होम मिनिस्टर्स, सर्व महिला सेविका, सर्वजण इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आता हा आपण कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाचे मेन म्हणजे बदलाचा स्वीकार करणारे आणि अभ्यासपूर्व विवेचन करणारे अमोघ व्यक्तिमत्व असे आपले जे गुरुसाहेब आहेत, त्यांनी आपल्याला हा रंगमंच उभा करून दिला की आपल्याला एक त्यांनी संधी दिली सर्व महिलांना की इथं आपल्याला कलागुणांचा वाव देण्यास, शिवाय असे एक मार्गदर्शन होणे खूप महत्त्वाचे आहे महिलांसाठी. ते आपल्याला ऐकण्यासाठी किंवा आपल्याला जे हे आज मार्गदर्शन मिळालं ते खूप महत्त्वाचे आहे की आत्ताच्या हल्लीच्या पिढीला तर हे ऐकायला पाहिजेच. मग त्याच्यासाठी मी माननीय गुरुसाहेबांचे देखील आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सर्व जे आपले विभाग आहेत, ज्यांनी आपल्याला हा प्रोग्राम करण्यासाठी प्रशासन विभाग, विकास विभाग, मार्केटिंग विभाग या सर्वांच्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानते. आपल्याला फोटोग्राफीसाठी श्रोत्री सर यांनी उपलब्ध करून दिले फोटोग्राफीचे, त्यांचे मी आभार मानते. संगणक विभाग आहे मेन की जे सकाळपासून आपल्याबरोबर मुलं थांबली आहेत त्या सर्वांचे आणि संगणक विभागाचे आभार मानते. आणि त्याचबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून आणि इतक्या वेळ थांबला आणि असाच आपण दरवर्षी कार्यक्रम करूया आणि अशाच उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रमाचे आस्वाद घेऊया असे मी म्हणते आणि माझे आभार थांबवते. त्याचप्रमाणे आता एक छोटासा आपण सर्वांना डान्स करायचा असला तर आपण डान्स करूया म्हणजे गाण्यांवर. त्यानंतर भोजन व्यवस्था केलेली आहे आपण पाठीमागं पार्किंगमध्ये. कोणी सर्वांनी भोजन केल्याशिवाय जायचे नाही आहे. भोजन व्यवस्थेतील ज्या महिला सेविकांची नावं आहेत त्यांनी भोजन व्यवस्थेकडे जावे आणि आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. थँक्यू.